नमस्कार नमस्कार नमस्कार. राम राम वंदन अभिवादन. मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावंतांचा सन्मान, अर्थातच फक्त मराठी सिने सन्मान 2023. मंडळी, हा सोहळा खरंच खास आहे, कारण मराठीतल्या चित्रपट पुरस्कार सोहळ्यांची सुरुवात आपल्या या सोहळ्यापासून होतीये. थोडक्यात हा बोहनीचा सोहळा आहे असं म्हणा ना. आणि पुरस्कारांची बोहनी करून घ्यायला तुम्ही सगळे सज्ज झालेले आहात. जोरदार टाळ्यांनी तुम्हा सगळ्यांचं स्वागत. चला, आपला ऑडियन्स सेट झालेला आहे. नाही, इथे म्युझिक नाही, इथे म्युझिक नाही. थांबा एक मिनिट, इथे म्युझिक नाही आहे. काय चाललंय? थाप कौतुकाची देऊया चला, गुण प्रतिभेचे गाऊया चला, फक्त मराठीचा सोहळा हा, तारे मिळून या रंगवू चला. वा, नमस्कार, मी ओंकार भोजने आपल्या सगळ्यांचं या सोहळ्यात कचकचीत स्वागत करतो. नाही नाही बाळा, मी स्वागत केलंय ऑलरेडी. आणि चकचकीत स्वागत असतं, कचकचित वगैरे स्वागत करायचं नसतं. तर मंडळी, काय झालंय, गेल्या वर्षीपासून या मंचावर माझ्या राशीला आलाय हा ओंकार भोजने. नमस्कार. नाही म्हणजे या वर्षी याचा जो कॉन्फिडन्स आहे तो फारच वरती पोचलेला आहे. गाणं वगैरे गात आलाय तो. नॉमिनेशन आहे ना? तुला पण आहे ना? नाही, मला रोज असतं. अच्छा. हा, नॉमिनेशनला सुद्धा जर ट्रॉफी देण्याची पद्धत असती ना तर मला शनिवार वाड्यात घर बांधावं लागलं असतं. असो, आजही आपल्याला अवॉर्ड मिळू शकतं. आशेवर जग चालतं. खरंय. हा, काय भोजने? हो हो. काय पण पाहिलंच काय, बोहनी करायला कोण कोण आलेत? बघ बघ, समोर बघ जरा. बघ बघ बघ, सचिन सर आलेले आहेत. सर, सचिन सरांसाठी टाळ्या व्हायला पाहिजेत. क्या बात आहे. अरे, अंकुश दादा आलेला आहे, ते बघ काय दिसतोय बघ, कमाल. संजय दादा आलेला आहे, चंदू सर आलेत. सर नमस्कार. सर खरंय खरंय, मला कल्पना होतीच की एवढी एवढी मोठी माणसं येणारच आहेत, म्हणून मी एक प्रपोजल घेऊन आलेलो आहे. प्रपोजल? एकच मिनिट. बर. ए, ब्लूप्रिंट आणणार आहे. ब्लूप्रिंट? साहेबांना भेटून आल्यापासून ब्लूप्रिंट शिवाय बोलत नाही रे तू. कसली ब्लूप्रिंट आहे? सांगतो. थँक्यू. वाचतो. हा, वाच 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 वाच. समाप्त. झाली वाचून? नाही नाही, त्यांनी उलटी दिली. अरे वा. तर मी हे प्रपोजल वाचतो, पण मला तुझी सोबत लागणार आहे. काय हरकत नाही, आज को अँकर आहे मी तुझा. मी अँकर, तू काही कर. चल. रेडी? हे देवा महाराजा. होय महाराजा असं म्हणायचंय. म्हणायचंय. आपण सगळे म्हणूया का ह्याच्या बरोबर? चालेल. चला, रेडी. हा. हे देवा महाराजा. होय महाराजा. 12 गावच्या, 12 वेशीच्या, 12 बावडीच्या, 12 नाक्याच्या, 12 गल्लीच्या, 12 शहराच्या महाराजा. होय महाराजा. माझ्या या कार्याला सुयश येऊ दे रे महाराजा. आज या मान्यवरांच्या साक्षीने मी प्रस्ताव ठेवतोय की मुंबईत जशी फिल्म सिटी आहे तशी नाही, त्याच्यापेक्षा मोठी फिल्म सिटी आमच्या कोकणात होऊ दे रे महाराजा. नाही महाराजा, नाही महाराजा. फिल्म सिटी कोकणात? हो. त्यापेक्षा तुला असं नाही वाटत का की कोकणात पर्यटनाचा विकास व्हायला हवा, असं नाही वाटत तुला? नाही, वाटतं ना. पर्यटनाचा विकास व्हावा असं वाटतं, पण कसं आहे ना अमेय दादा. दादा, एवढा रिस्पेक्ट. आता सिनियर आहे म्हटल्यावर तेवढं जपायला हवं ना. अरे नको रे, नको नको. तुला सांगू का, मला सवयच नाही रिस्पेक्टची. हे माझे ज्युनियर बघतोयस, विराजस, क्षितिश वगैरे. अच्छा. हे अरे माझे ज्युनियर आहेत. पुण्यात भेटले ना रस्त्यावर तर त्यांनी कसं म्हणाल पाय, अरे अमेय दादा कसा आहेस, काय म्हणतोस, हे कशी हाक मारतात मला माहितीये. कशी? अरे आमे, आमे कुठं चाललाय? कुठे सिटी प्राईडला चालला का? आमे इकडे बघ ना भा. असं बोलतात रे माझ्याशी. हे नाही, ठीक आहे मग चालेल. रिस्पेक्ट नको, हरकत नाही. मग कसं आहे ना अमेय, म्हणजे पर्यटनाचा आपण विचार केला असता, पण काय होतं, पर्यटक वर्षभर येत राहतात, कचरा करतात. बर. मग एक गेला की दुसरा येतो, दुसरा गेला की तिसरा येतो, असं वर्षभर सुरू राहतं. बरोबर. पण त्यापेक्षा हे फिल्मवाले बरे, म्हणजे 15 दिवस शूटिंगला येतात, थोडासा पसारा करतात आणि निघून जातात. म्हणजे पर्यटनाच्या त्या व्यापाच्या तुलनेत ही फिल्म सिटी परवडली. बरोबर बरोबर बरोबर. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा, जर आमच्या कोकणात फिल्म सिटी झाली तर आमच्या टॅलेंटला वाव मिळेल ना. काय समजले हो? अच्छा, आल्या आल्या बेरिंग पकडलेस. मग तू पण बोल ना तुझ्या पुणेरी टोन मध्ये. पुणेरी टोन मध्ये म्हणजे नेमकं कुठल्या टोन मध्ये? म्हणजे कारण कसं आहे, मावळचा वेगळा आहे, जुन्नरचा वेगळा आहे आणि बारामतीचा वेगळा टोन आहे या ठिकाणी.
नाही नाही म्हणता लयच टॉनलेस. थँक्स टोन, थँक्स टोन. नाही पण नॉर्मल पुणेकर म्हणतात तसं बोल ना. मी माझ्या आहे त्या अँकरिंगच्या टोन मध्ये बोलतो, त्यात मी जास्त कम्फर्टेबल आहे. ए नाही 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 असं नाही हा. बाकीचे टोन पण तू चांगले कॅरी करतोस. हो? म्हणजे काय तुझा मी जग्गू आणि जुलियट बघितलेला आहे. हो? कसली भारी आगरी भाषा बोललाय. तू बघितलं माझा पिक्चर? म्हणजे तू तू तिकीट काढून थिएटर मध्ये माझा पिक्चर पाहिला? तिकीट काढून थिएटरला जाऊन बघितलेला चल ना घरी, चल ना, माझ्या आईला तुला भेटवतो. चल ना का? यार, चल ना. मी माझ्या आईला म्हणालो होतो काय? एक तरी माणूस आणून दाखवीन ज्याने माझा पिक्चर तिकीट काढून थिएटर मध्ये पाहिला. चल ना यार. चल ना. उगाच चेष्टा करतोस काय? अरे मी एकट्या नाही, गर्दी होती, गर्दी तुझी पिक्चर बघायला. काय सांगतो? हे बघ, जे गर्दी होती ना त्यांना आवडलंच आपलं काम. म्हणजे काय? पण मी आगरी बोललो ना पिक्चर मध्ये. हो. सो ज्यांनी पिक्चर पाहिला नाही त्यांचं काय झालं माहिती का आयुष्यात? काय? आगरीहून सुटका. आज सगळे विनोद स्वतःवरतीच करतोय. म्हणजे अंगात जवळजवळ चार्ली चॅपलिन संचारलाय म्हणायचा. क्या बात आहे. या निमित्ताने कोकणातले शालजोडीतले चॅपलिननी मारतोय अगदी मला. नाही 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 असं उगाच काहीतरी बोलू नको. आमच्याकडे शालजोडी बुलजोडी काय नसतं. नसतं? आमचं जे आहे ते सरळ तोंडावर. कसं म्हणजे आमचं कसं प्रेम चोपडा हिसाब रोकडा. क्या बात आहे. जे काय असेल तर तोंडावर. बर. म्हणून त्या फिल्म सिटीची कल्पना जशी सुचली तसा मी हा आराखडा घेऊन आलेला आहे. वाचू? नाही नाही, वाचू काय वाचू का? हा प्रबंध इथे वाचलास ना तर अवॉर्ड द्यायला वेळ वाचणार नाही रे आपल्या हातात. एक काम करू, आपण यावर नंतर चर्चा करू. आधी ज्या कामासाठी आलोय ते करूया का? ज्या कामासाठी आलोय ते म्हणजे चेक झाले रेडी? इतक्यात तू प्रोफेशनल अँकर झालास? तसं नाही रे मित्रा. काय? फिल्म सिटी कोकणात करायची का नाही या प्रपोजल बद्दल आपण नंतर बोलू. पण ह्या वर्षी मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या ज्या लोकांनी मराठी फिल्म सिटी गाजवली आहे त्यांचा सन्मान करूया. वळूया पुरस्कारांकडे. चला. पुरस्कार विभाग आहे संगीत विभाग. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मंचावर आमंत्रित करतो सविता मालपेकर आणि किशोरी शहाणे यांना. फक्त मराठी सिने सन्मान 2023 सन्मानित गीत आणि नामांकन आहेत: जितेंद्र जोशी, खळखळ गोदा, गोदावरी; गुरु ठाकूर, गाऊ नको किसना, महाराष्ट्र शाहीर; अजय अतुल, सुख कळले, वेड; वैभव देशमुख, गुनगुन, घर, बंदूक, बिर्याणी; अभिषेक खणकर, अलाहिदा पारवा, अनन्या; गुरु ठाकूर, तुझ्या सोबतीचे, फुलराणी. आणि विजेते आहेत सन्मानित गीत सुख कळले, वेड, अजय गोगावले, अतुल गोगावले. त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारतायत संदीप पाटील. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. फक्त मराठी सिने सन्मान 2023 सन्मानित संगीत आणि नामांकन आहेत: अजय अतुल, वेड; अमित राज, राव रंभा; A.V. प्रफुल्लचंद्र, घर, बंदूक, बिर्याणी; समीर साप्तिस्कर, अनन्या; विजय नारायण गवंडे, सरला एक कोटी; अजय अतुल, महाराष्ट्र शाहीर. सन्मानित संगीत महाराष्ट्र शाहीर अजय गोगावले, अतुल गोगावले. त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारतायत संजय छाबरिया सर. फक्त मराठी सिने सन्मान 2023 सन्मानित गायिका आणि नामांकन आहेत: वैशाली माडे, गरगर भिंगरी, चित्रपट दे धक्का 2; आर्या आंबेकर, केवड याचे पान तू, चित्रपट सरला एक कोटी; श्रेया घोषाल, सुख कळले, चित्रपट वेड; आनंदी जोशी, रंग लागला, चित्रपट तमाशा लाईव्ह; श्रेया घोषाल, बहरला हा मधुमास नवा, चित्रपट महाराष्ट्र शाहीर; मुग्धा कराडे, अलाहिदा पारवा, चित्रपट अनन्या. आणि विजेते आहेत सन्मानित गायिका विभागून आहे वेड, सुख कळले, श्रेया घोषाल आणि तमाशा लाईव्ह, रंग लागला, आनंदी जोशी.
मराठी सिने सन्मान 2023 सन्मानित गायक आणि नामांकन आहेत विशाल दादलानी, तू धगधगती याग चित्रपट अनन्या, स्वप्नील बांदोडकर, तुझ्या सोबतीचे चित्रपट फुलराणी, जयेश खरे, गाऊ नको किसना चित्रपट महाराष्ट्र शाहीर, आदर्श शिंदे, एक रंभा एक राव चित्रपट राव रंभा, श्रेयस पुराणिक, कोजागिरी चित्रपट गोदावरी, अजय गोगावले, वेड तुझा विरह वणवा चित्रपट वेड। आणि विजेते आहेत सन्मानित गायक राव रंभा एक राव, आदर्श शिंदे। विजेत्यांना सिने सन्मान आणि मान्यवरांना मानाचं स्थान। धन्यवाद। आम्ही कोकणात फिल्म सिटी व्हावी यामागे आणखी एक विशेष हेतू आहे। आता कुठला विशेष हेतू आहे? अरे विचार कर, आता कोकणात जर फिल्म सिटी झाली तर चिकने चिकने हिरो येतील, सुंदर सुंदर हिरोईन सुद्धा येतील। बर, म्हणजे एकूणच काय तर हिरवल वाढेल कोकणातली। अरे हिरवळीच्या मागे असलेले तुझे काळे धंदे कळतायत। काळे धंदे वगैरे काय नाही बुवा, आता काय बोलू नको। मग सौंदर्याचा सन्मान करणारा मनुष्य आहे मी। बर, म्हणजे काय, अरे कोकणात असताना तुकतुकीत कांती कोकणातली ह्या नावानं ब्युटी कॉन्टेस्ट भरवायचो। क्या बात आहे। आणि त्यात ते तू कोकणात भरवायचास म्हणजे नुसतं सौंदर्य नाही तर नॅचरल सौंदर्य असणार हो ना? अरे एकदम नॅचरल। पण आम्ही तुला मी खोटं नाही, अगदी मनातलं सांगतो की मराठीतल्या हिरोईन्सचा विषयच वेगळा आहे। अरे काय नितल सौंदर्य आणि प्रत्येकीचं सुंदर आणि देखण्या रूपाची देणगीच लाभलेली आहे प्रत्येकीला। म्हणजे काय तर हल्लीच्या भाषेत म्हणतात ना एकदम मस्का। हो, मस्का म्हणजे अशी त्वचा मस्क्यासारखी होते का रे? अरे मी तुला सांगू, म्हणजे माझ्याकडनं ऐक, ह्या सगळ्याचं रहस्य मी म्हणतो त्यांच्या नितल त्वचेचं रहस्य चंदनात दडलेलं आहे। आम्ही ये पटकन, माझं तुझ्या काही काम आहे। काय काम आहे रे? ह्याच्यावर सही कर। सही? काय चेक वगैरे का काय? ओमकार भोजने यांच्या नावाने सरला 1 कोटी? हा विषय सरला। हे वेगळा आहे, वेगळ्या कारणासाठी मला तुझी सही पाहिजे। ओ ऑटोग्राफ, फॅन मोमेंट। दरवर्षी काय फॅन मोमेंट मागच्या वर्षी केली ना? हो का? फॅन मोमेंट म्हणून कोकणात फिल्म सिटी पाहिजे त्याला पाठिंबा म्हणून सही कर। अच्छा, तू सही केलीस की मग सगळ्यांकडे फिरतो, म्हणजे कसं सगळे सही करतील। करायला ना रे? हो बघ, अर्धे का होईना पण होय म्हणतात। सहीचं वगैरे नंतर। मुळात मला काय वाटतं ना भोजने, ग्रँड फिल्म सिटी करायची असेल ना तर ती पुण्यातच करायला पाहिजे रे। म्हणजे अशी भव्य दिव्य फिल्म सिटी येस पुण्यात। येस, मग पुण्यातली लोक कुठे राहणार? बाळा, आमची मन आणि आमचं शहर दोन्ही खूप मोठं आहे। पुणे एवढं मोठं आहे ना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचायला कमीत कमी 2 तास लागतात। ते ट्रॅफिक मुले। नाही तर पुणे एवढंच आहे। ते म्हणतात ना, डावीकडे निजला आणि उजवीकडे उजाडला। तू काही म्हण, तरी फिल्म सिटी पुण्यातच पाहिजे का? अरे मराठी सिनेमाची सुरुवात कुठे झाली? पुण्यात झाली। वाह, क्या बात आहे। चित्रमहर्षी बाबूराव पेंटर ते कोल्हापूरचे जरी असले तरी देखील पुण्यालाच आले। आणि मुंबईत बॉलिवूडने कब्जा केलाय रे, पण आमच्या कोथरूडच्या सिटी प्राईडला अजूनही मराठी सिनेमे चालतात। मराठी सिनेमे लागतात असं म्हण का? कारण आधीच मोजके मराठी सिनेमे चालतात। बाळा, तू काय या सत्यवाचक काढा पिऊन आलायस का? एवढं खरं का बोलतोयस? हे बघ, ते काही असू दे, कोकणात फिल्म सिटी होणं ही काळाची गरज आहे आणि मी ते ठरवलेलं आहे। बर, म्हणजे मी ठरवलंय म्हणजे पाठपुरावा करणारच। बर, तू माझ्या गावाकडे जाऊन विचार, माझ्या अंगात किती चळवळ आहे ती। चळवळ नाही, तुझ्या अंगात मला वलवल जास्त वाटतीये। पण ओमकार मला सांग, समजा काय कोकणात केली बरं का फिल्म सिटी वगैरे, पण कोकणात शूटिंगला जाणार कसं? ही फुल पॅन्ट वर अंडर पॅन्ट चढवायची, हात पुढं करायचा आणि सुपरमॅन सारखं जायचं उडत। काय बोलते? काय विचारतो? आमच्या कोकणात जायचं कसं काय? रस्ते आहेत नाही? तू ऐकलं काय म्हणाला? हा म्हणाला कोकणात जायला रस्ते आहेत। हे म्हणजे कसं झालं माहितीये का? कसं? हत्तीला 32 दात असतात। जसप्रीत बुमराह भारताचा ओपनिंग बॅट्समन आहे। आपल्या इंडस्ट्रीत काम केल्या गेल्या लगेच पैसे मिळतात, या लेवलची अफवा ही। म्हणजे कोकणात जाणारा रस्ता आहे। बाळा, तुझ्या या प्रपोजलवर मी सही करतो, काही प्रॉब्लेम नाहीये, पण कोकणातल्या रस्त्यांचे रस्ते लागलेत रे।
त्याचा तरी विचार कर. हो मान्य आहे, म्हणजे अगदी डायरेक्ट जायचं असेल तर रस्ता जरा गंडलेला आहे जरा आपण, म्हणजे आपण आता वलसा घेऊन जाऊ ना एक्सप्रेस वेने. एक्सप्रेस वेने जाणार हा? म्हणजे पुण्यावरनच जाणार ना, मग त्यापेक्षा पुण्यात का नको फिल्म सिटी? नको का? पुण्यात लोक अपमान करतात. काय सांगतो? हो. हे नवीन आहे. नवीन? कधी झालं असं? अरे माझा किस्सा आहे. हा? मागल्या टायमाला शूटिंगला गेलो होतो, हा. तर स्पॉट दादा चाय घेऊन आले. हा. मला म्हणले नकावणा चाय घ्या. म्हटलं नको, सकाळ आहे आपल्या कामावर फोकस करतो. तर म्हणतात काय नको काय नको, घ्या चाय. सकाळ झाले पण डोळा अजून उघडलेला वाटत नाही. असं म्हणलं तुला? माझं एक्झॅक्टली उलट आहे रे. हा. मी शूटिंगला गेलो पुण्यात, हा. म्हणलं चहा द्या ना, हा. फ्रेश नाही वाटत आहे, डोळा अजून उघडलेला नाहीये. तर मला म्हणले डोळे उघडायला बंद कधी केले होते? तुमचे डोळे उघडेच असतात असं बोलले रे मला. म्हटलं ना लोक अपमान करतात, त्याच्यापेक्षा आमची कोकणातली माणसं बरी, साधी भोलीनी सरळ. साधी बोली सरळ, ही अजून एक अफवा आहे. काय गाणं आहे तसं, कोकणची माणसं साधी भोली. मला माहिती आहे ते गाणं अप्रतिम गाणं आहे, पण आजच्या काळात मला सांग, साधी बोळी माणसं आहेत का रे? आणि एवढी साधी बोळी माणसं असती तर कोकणातल्या जमिनीचे वाद कोर्टात गेले असते का एवढे? कोर्टातले जमिनीचे वाद ते कोकणचा कॅलिफोर्निया होणार आहे ना. मग कॅलिफोर्नियात पण आपली जमीन असावी म्हणून. अच्छा, असं आहे होय, बरं, बाकी बरं. सगळं ऑलिज वेल आहे. तुला सांगतो आमची माणसं म्हणजे प्रचंड मेहनती, प्रचंड प्रामाणिक. दर म्हणजे तुलना करायची झाली तर तुमचा पुणेकर जर मॅच बॉक्स असेल ना, तर आमचा कोकणी माणूस म्हणजे सिलेंडर आहे. पण या मॅच बॉक्स मधल्या एखाद्या काडीने अख्ख्या सिलेंडरचा ब्लास्ट करीन ना, तेव्हा कळेल तुला. नको नको, भावकीत कंदाल नको, भावकीत कंदाल नको अजिबात. त्याच्यापेक्षा मी म्हणतो आमच्याकडे सगळं आहे, फिल्म सिटी उचला आणि आमची का हलवा. हलवा? काय हलवा आहे का? हा, गंभीर विषय हा, चर्चेने सोडवू. पुणेकर आधी पुरस्कारांची लईलूट करूया. चला. ये इकडे. फक्त मराठी सिने सन्मान 2023 या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व कलाकारांची जत्राच भरली आहे. वर्षभरातील सर्व सिनेमांचा सन्मान आपल्या मंचावर आज इथे होतोय. या निमित्ताने उत्तम उत्तम सिनेमांची, त्यांच्या तंत्रज्ञांची इथे आपण दखल घेणार आहोत. पण या सगळ्या उत्तम उत्तम सिनेमांमधून नामांकनाच्या रूपात काही रत्न निवडली आणि त्यांच्यातून एकावर विजयाची मोहर उमटवली. हे अवघड शिवधनुष्य उचलण्यासाठी ज्या तज्ज्ञ आणि सुज्ञ महारथींनी आपला वेळ आपल्याला दिला, त्या ज्युरींचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतो शिरीष पत्तन शेट्टी, मॅनेजिंग डिरेक्टर फक्त मराठी यांना. नमस्कार सर. आता मी आपल्या ज्युरीला या मंचावर आमंत्रित करतो. विजय पाटकर सर, प्लीज मंचावर या. मी विजय सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. फक्त मराठी सिने सन्मानसाठी परीक्षक म्हणून मला तुम्ही निमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचं मी खूप खूप आभारी आहे. माझे जे 2 सहकारी परीक्षक होते, संगीत कुलकर्णी आणि विद्या पाटारे, यांच्या वतीने मी हा सन्मान मी घेतो आहे. आणि इतके पारितोषिक असल्यामुळे, इतके उत्तम सिने असल्यामुळे मी थोडंसं शिरीषजींना आणि पल्लवीला सांगितलं की आम्हाला ज्युरी अवॉर्ड द्यायचे म्हणून. तर आम्ही एक सिनेमा, त्याचं निर्माता ऑफकोर्स सिनेमा, उत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्कृष्ट अभिनेता, तर ज्युरी अवॉर्ड आम्ही दिलेला आहे. चित्रपट आहे महाराष्ट्र शाहीर. वा. ज्युरी अवॉर्ड उत्तम दिग्दर्शक केदार शिंदे आणि ज्युरी अवॉर्ड उत्तम अभिनेता अंकुश चौधरी. फक्त मराठीला थँक्यू व्हेरी मच. महत्त्वाचा सिनेमा माझ्यासाठी होता, त्याहीपेक्षा हा महत्त्वाचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रासाठी होता. मी आणि माझ्या टीमने शाहीर साबळेंना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये एक मानाचा मुजरा केला. आणि आता मला आनंद एकाच गोष्टीसाठी आहे की माझे आजोबा आता कित्येक पिढ्या आता बंदिस्त झालेले आहेत. त्यामुळे यानंतर कधी कुणाला शाहीर साबळे कोण असा विचार जरी आला तरी तो सिनेमा उपलब्ध असेल. थँक्यू व्हेरी मच. जोरदार टाळ्या सरांसाठी. अंकुश दादा प्लीज 2 शब्द. मी एवढं सांगेन, हे अख्ख्या टीमचं आहे. 1.5-2 वर्ष जी कामं केली त्या सगळ्या टीमसाठी ही एकदा जोरदार तुमच्याकडनं टाळ्या होऊ द्या. वा. विजेत्यांना सिने सन्मान आणि मान्यवरांना मानाचं स्थान.
तर मंडळी काजल नैनी कुंकू कपाली. हे काय? अरे केसात गजरा मालुनी अनुराधाही मथुरेच्या बाजाराला चालली. अनुराधाही मथुरेच्या बाजाराला चालली. मस्त मस्त. अँकरिंगच्या नावाखाली स्किट गाणं सगळं करून घे तू. काय चाललंय ते सांगतोस का मला एकदा? काय चाललं म्हणजे पुढच्या परफॉर्मन्सची हिंट दिली. होय, लाजतोय कशाला एवढा? ते गवलनी येत आहेत ना. होय, गवलनी येत आहेत म्हणजे काय अगदी जवळचा विषय म्हणून लाजाय झाला. होय, खूप एक्साइटेड पण आहे मी. नाही नाही, तुझ्या एक्साइटमेंटचा जो काही हा सगळा जो महामेरू आहे ना, हा जो झरा आहे ना एक्साइटमेंटचा, त्याला थोडासा बांध घाल. काय आपल्या समोर तुझ्या नावाला जो समानार्थी शब्द आहे ना तो घेऊन येत आहेत गवळणी. माझ्या नावाला समानार्थी शब्द म्हणजे माठ घेऊन येतात. माठ. त्यांच्या माठात काय आहे? काय आहे? त्यांची वाट अडवली जातीये की अडवणाऱ्यांची वाट लागतीये हे जाणून घेण्यासाठी बघूया पुढलं सादरीकरण. अर्थातच स्किट हा सोपा शब्द होता. नमस्कार मंडळी, नमस्कार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी कोण? काटकोण की त्रिकोण की विशाल कोण? मी आहे गवळणीतला पेंद्या. बरं का, वाटत नाही ना? सांगतो मंडळी, आजचा जमाना कसा आहे? बदलाचा जमाना आहे. म्हणून मी पण बदललो. टॉप टू बॉटम, टॉप टू एंड, सगळं नवा कोरा ॲटम. आणखी एक बदल मी माझ्यात केलेला आहे. नेहमी किसन देवांसोबत येतो, पण आजच्या या गवळणीत मी गट बदललाय. मी माझे साहेब चेंज केलेत. हा साहेब, स्वागत करूया. हातात ज्यांच्या धोत्राचा स्वागा, समोर आले की मग बुआगा. असे ऑल इंडिया चल उचल घे वाड्यावर संस्थेचे सर्वे सर्वा निळू भाऊ यांचं. चल वाड्यावर. मी? अरे चल. नाही, मी नाही साहेब. एवढा पण बदल नका न करू. काय कपूर आहेत मला. भगवान के लिए मुझे छोड़ दो. अरे नरसाळ्या, काय बोलतोस? अरे सवयने मी बोललो. अरे माझ्या मेंदूला काय लकवा मारलाय का तुला वाड्यावर न्यायला? बरं पेंद्या, हाल हवाल काय आहे? हल हवाल नरसळ्या. काय कुठला शब्द वापरलाय मला बोलता येत? अरे बाबा, शब्द म्हणजे हाल हवाल म्हणजे परिस्थिती काय आहे? परिस्थिती एकदम ओके मध्ये आहे. हो, लोकांनी कुठल्याही थराला जाऊन हांड्या फोडल्या. परवडतंय त्यांनी काजू कतली आणि परवडत नाही त्यांनी चिकट मोदक खाऊन गणेशोत्सव साजरा केला. काय सांगतो मॅन? अरे वा. आपण निवडून दिलेला आमदार 5 वर्षात एकदा येतो, तशी वर्षातून एकदाच येणाऱ्या फाल्गुनी फाटकच्या गाण्यावर गरबा नाचून नवरात्रोत्सव गाजवला. आता दिवाळी आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा सण. अरे काय तुझं डोकं आहे का? काय उंदरानं कुडतडलेलं? याच्यापेक्षा मोठा सण कुठला असतो का? अहो तुम्ही काय सोरठ मध्ये लागलेले राजकारणी आहे का? काय बोलतो? अहो पॉलिटिकल लोक सगळ्या सणांचे जरी इव्हेंट करत असले तरी राजकारणी लोकांचा एक मोठा सण असतो. कोणता? निवडणूक. अरे हो बाबा हो, या निवडणुकीमध्ये आपली सीट आली पाहिजे. आली पाहिजे. हा, नाहीतर हाय कमांड आपली सीट सुचवते. मी आहे ना तुमचा पीए प्लॅन द्या. तू आहे म्हणून तर मी आहे. मग मी सोय केलेली आहे. चला वाड्यावर. चला कुठं वाड्यावर? लगेच इथंच तुकडा पाडावा लागन. इथं तुकडा पाडायचा मग इथून ना. आता मथुरेच्या बाजाराला जाणाऱ्या गवळणींची टोळी येणार आहे. काय सांगतो? त्यांच्याकडं म्हणून लोकांची मन जिंकायचा काहीतरी फंडा आहे असं मला कळले. शाबास पेंद्या, शाबास. तो फंडा मला मिळून दे. तो फंडा मला मिळून दे. मी तुझ्या बायकोला दागिना घेईन म्हणतो. तुम्ही कशाला काय? तुम्ही कशाला करणार माझ्या बायकोला दागिना? तुम्ही मला पैसे द्या,
मी करतो ना दागिनं. बर लपा 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 लपा. असं लपा लपा चमकणार का तू दागिना? नाही हो, तुम्ही लपा. आल्या वाटतंय आवाज येतोय. आल्या गवळ्यानी येत आहेत वाटत. आल्या आल्या कोकणचा आंबा, गब्बर सिंगचा सांबा आणि रमण लांबा. याच्या तोंडात बोळा कोंबा. त्या परीस माझ्या अंगाला झोंबा. हे काय मग हे काय स्टाफ म्हणल्यावर स्टाफ तुमची वाट अडवलेली आहे. आणि माझा राग लय डेंजर आहे. एकदा माझ्या बायकोचा मला लय राग आला होता. मग काय आज मला 4 पोरं आहेत. अरे पेंद्या काय बोलतोय? अरे मुद्द्याचं बोल. सांगतोय तुमची वाट अडवलेली आहे. ए इथे या इथे या इथे या. पोरींनो मला ना हा कोणीतरी लुच्छाला पंगा वाटतोय. आपण सिक्युरिटीला बोलवूया. 1 2 3. मावशे ए मावशे आले आले. ए अंग चटीला येऊ नका माग. हा ए हा डबल सिमचा मोबाईल कोण आहे? ए मुडद्या, मोबाईल जरी डबल सिमचा असला ना तरी या मोबाईलला ना बॅटरी एकदम फुल आहे. बॅटरी फुल आहे पण फोन लावायचा झाला तर नेटवर्कची एक तरी कांडी सापडते का? अरे तुझा टावर कधीच बंद पडलेला आहे. मुर्द्या का मुर्द्या पाहू ना टावर म्हणजे चला वाड्यावर चला. नको नको वाड्यावर नको. मेल्या मुर्द्या काय बी काय बोलतोस? हे थोडं काय तुझ्या जीभला काय हाड? माझ्या 2 अवयवांना हाडच नाहीये. कुठल्या? एक जीभ आणि दुसरा कान कान कान. कशाला काय तुला काय वाटलं? ए हे बघ आम्हाला काय बी वाटायला येणार नाही बरं का. अरे आम्ही समद्या गवळणी मिळून मथुरेच्या बाजारला निघालेलो आहोत आणि आमची वाट अडवणारा तू आहेस तरी कोण? कोण? बाय बाय कोण? छबीदारी छबी मी तोऱ्यात उभी. छबीदारी छबी मी तोऱ्यात उभी. कशी चांदणी चमचम नबी. छबी काय छबी कुठून छबी काढलीस? नीट राहा उभी. छबी हिच्यात लई छबी आहे. ए मुर्द्यानो काय आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय? आमची वाट अडवणारा तुम्ही आहात तरी कोण? हे सांगतो की मी हाय पेंद्या आणि हे माझे साहेब. बया 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 तू पेंद्या आहेस? हा. तू पेंद्या आहेस? हा मग. अरे बाबा पण तू आधी किसन देवा बरोबर असायचास ना. आणि मग हे काय डायरेक्ट निष्ठाच बदललीस? निष्ठा तीच आहे फक्त पार्टी बदलली आहे. बरोबर आहे पेंद्या. चला वाड्यावर. हो साहेब इथं ह्याच्या भानगडीत जाऊ नका. या मावशीला तुम्ही अजिबात वाड्यावर नेऊ नका. कारण हिचा काही उपयोग नाहीये. काय बोलला? तुला जेवण येते का? जेवण येते का बनवता? स्वयंपाक तिच्या स्वयंपाकाचा सोडा आमच्या पोटाकडे बघा. बाई तुमच्या पोटाचं आम्ही बघतो. काय म्हणजे नोकरी देतो तुम्हाला आम्ही. नको साहेब नको. मी माझ्या संसारात सुखी आहे. मला जाऊ द्यात साहेब लोकांची एंटरटेनमेंट करायला. मग माझं कर की एंटरमेंटेनन्स. आपल्याला चिडताना नाही वाटत तुला मुर्द्या?
अरे बाबा बाबा, अरे बाबा, तिने चेहऱ्याचा चिखल केला, तिला घेऊन चला. कुठं वाड्यावर? नाही, दवाखान्यात. अरे गप्पा बसा. चिखल नाही काय केला? अरे ते आमच्या सिरियलची हिरवीन आहे, हिरवीन. तिला का नाही असा मध्ये मध्ये ऍक्टिंग करायचा अटॅक येतोय, कळलं का? आणि हे पोरीनो, तुम्ही कुठं वाड्याकडे बघत बसलात? चला लवकर. चला काय, चला चला काय काय नाही साहेब, थांबा म्हणले ना, थांबायचं. बरोबर. चला आपापली ओळख करून द्या पाडा. मी आहे नाटक, मी आहे मालिका, मी आहे सिनेमा. मी हाय वेब सिरीज. वेब सिरीज? हा, ना इकडची ना तिकडची. अरे मला बनवणारच कळलं नाहीये की माझं नेमकं करायचं काय. ते दिसतच आहे. तर तुम्ही आता आलात कुठून ते सांगा. माझं गाव सांगली, माझं गाव मुंबई, माझं गाव कोल्हापूर, माझं गाव मुंबई सेंटर. अरे बाबा बाबा, अरे काय करायचं हिचं? येऊन जाऊन ही सेंटरलाच काय येते? मेन प्रॉब्लेम तर तोच आहे ना साहेब. ए मेल्या, काय तुम्हाला नाही जमणार की काहीतरी करू तुमचं. हे गवळणी नव्हते काय मला माहित नाही. तुमच्या माठात काय आहे ते सांगा बरं. मी घेतलंय दूध, मी घेतलंय दही, मी घेतलंय लोणी. मी चक्का. काय बोलली? चक्का चक्का, श्रीखंडाचा चक्का म्हणलं मी. ते कोण बोलणार आधी? अजून एक प्रश्न विचारतो, तुमचा वार काय आहे? माझा आहे गुरुवार, TRP येतो. माझा आहे शुक्रवार, रिलीज होतो. माझा आहे शनिवार रविवार, प्रयोग होतो. आणि माझा आहे गरवार. काय बोलली? गरवार? हे कसं शक्य आहे? कॉन्क्रीट वर झाड उगवलच कसं? अरे मूर्तिया, काय अरे मार बस बस, काय जीव काढतो त्याचा. मार नको ना. मला कसं पण बोलतोय? अरे गरवार म्हणजे तसं म्हणायचं नाही. मला म्हणायचं होतं गरवार म्हणजे हरवार. हरवार मी वेब सिरीज आहे की नाही, त्याच्यामुळं कुणी बी कसा बी कधी बी मला उघडू शकतोय. म्हणजे वेब सिरीज 24/7 अवेलेबल असते. अरे तुझ्या अवेबिलिटीचं काय लोणचं घालायचं का? अरे यांच्या बाबतीत सांग. ए नाटकवाली, तुझं काय ते सांग की पटकन. सांगते. माझ्याकडे 250 वर्षाचा इतिहास आहे. साहेब अजून लय काय काय आहे तिच्याकडे. रागवायचं कारण मावशी जरा बांधलो का? रागवायचं कारण नाही. अजून काय आहे म्हणजे नाटक फक्त महाराष्ट्रात नाही, परदेशात पण चालायला लागलेत आपले, आहे का नाही? मग तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या बापाच भरलाय खडा. हा म्हणतो स्वतःला पेंड्या, याच गुप्पी सांगते कांद्या. चुकीचा लावतोय छडा, त्याच्या बापांचा भरलाय खडा. अगं काय बोलते तू? अरे काय चाललंय? अहो साहेब, नाटक करते ती, काय पण सांगते. तिथं नका मनावर घेऊ तुम्ही. माझं घ्या ना मनावर. तू मनावर तुझं. ए मालिका, तुझी नजर खाली का? मी आहे परिकथा, मी आहे परिणिता, मी आहे चाळ राहूतच नाही या बाईला बोलले. मी आहे पतिव्रता. एक वेळ मी डाळीत पाणी घालणार पाणी एपिसोड पाणी घातल्याशिवाय नाही. तोंडात मशिरी भरलीस ती, थुकून बोल सगळे. अभिनयाचा भाग आहे हा. बाई, तुमच्या अभिनयाचा भाग आम्हाला आवडला. चला वाड्यावर, तुम्हाला साडी चोळी देऊन तुमचा सत्कार करीन. नको साहेब, नको. मी माझ्या फाटक्या लुगड्यात सुखी आहे साहेब. माझा पती परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, परमेश्वर आहे. अरे हिला काय 3 पती आहेत का? 3 वेळा काय बोलती? ते तसंच बोलता तो मालिकांमध्ये 3 वेळा. हा तसंच असते ते. या तुम्ही, तुम्हाला नाही जमणार मी विचारतो. लासला उभी ना तिला वाडा. काय ये सिनेमावाली
ये मोहरे ये. सांग. ए अरे बाबा बाबा चड्डीत राहायचं चड्डीत. मी तर धोत्राचे बाबा. प्लीज मेरे राज के साथ जाने दीजिए माऊजी. प्लीज 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 प्लीज. ए गप्पे नरसाळे, मी काय तुझा बाबूजी आहे का? आणि तुझ्या घशात काय आर्टिस्ट कॉलनी बसली का? असणारच. बघितलं नवा माझ्या पुरी किती टॅलेंटेड आहेत त्या. आता आमच्या टायमाची खोटी करू नका. आम्हाला आमचा माल विकायला मथुरेच्या बाजाराला जायचंय. ए पोरीनो चला कुठं असं कसं? साहेब म्हणलं थांबायचं. जा म्हणल्याशिवाय जायचं नाही. हा माठात काय दही दूध लोणी काय? थांबा, मला चेकिंग करायचं. ठेवा तिथंच चेकिंग. हा ठीक आहे, मग सुरुवात माझ्यापासून. अनोळखी वस्तूंना आम्ही हात नाही लावत. चल मागा तिकडं जा एकदम पार. बॉक्स ऑफिस लिहिलंय का? ऑफिस पण नाही तिथे तुमचे. घेतो ना जरा काय 2 महिने जीव तोडून शूटिंग. बाबा काय करणार बाबा? हा फंडा आहे काही यांच्या माठामध्ये. प्रेक्षकांचं प्रेम मिळवायचा फंडा आहे हा. आमच्या कामावर प्रेम आहे. आम्ही मेहनत करतो म्हणून प्रेक्षक प्रतिसादाचा पाऊस पाडतात. मग आणि प्रेक्षकांचं मन जिंकणं म्हणजे काय खायचं काम नाही बरं का. यासाठी लई म्हणजे लई मेहनत करावी लागते. अरे नाटकवाले, मालिकावाले, वेब सिरीज वाले एवढंच काय तर हे हित जमलेले हे सिनेमावाले हे आपल्या कामात तरबेज उत्तम आहेतच, शिवाय ते आपल्या कामाशी प्रामाणिक बी आहेत. म्हणूनच सिलेक्शनचं प्रत्येक इलेक्शन हे जिंकतात. कळलं का हो साहेब? साहेब साहेब बाई आम्हाला 3दा कळलं. हे बघ पेंद्या, अरे उगीच आपण यांची वाट अडवली. अरे जाऊ दे यांना घरी. आता आपल्याला बी इलेक्शन मध्ये अशीच मेहनत करायला लागणार. इमानदारीत काम करायला लागेल. लोकांची कामं करावी लागतील, नाही तर लोक उभं नाही करणार. बायांनो चला तुम्ही या, तुम्ही निघा. जा का पोरीनो. ए पोरीनो ऐकलं का? सांभाळून जा, सांभाळून. तू पण जा बाई, तू पण जा. नाही मी येते की तुमच्या बरोबर. कुठं? वाड्यावर. मी पेटवलाय वाडा. नाही काय मग ओमक्या, अँकरिंग वगैरे भारी करतोय तू. म्हणजे काय? पण तू असं एकदम चुजी झालाय म्हणे कामाबाबत. चुजी का? नवीन काय सिनेमा वगैरे काय करतोय सांग ना जरा. नवीन काय नाही बाबा. आता सरला 1 कोटी झाला. तो ऍक्च्युली 2दा झाला ना. पण कोटी एकच. अच्छा हो ठीक आहे. सरला 1 कोटी झाला. आता बाबल्या बानकोटी. काय बाबल्या बानकोटी. बाबल्या बानकोटी. हा म्हणजे कोकणातल्या बाबल्याची स्टोरी दाखवायची आहे. बर म्हणजे कोकणातच शूटिंग. बर त्यासाठी म्हणतोय कोकणात फिल्म सिटी पाहिजे. तुझं काय झालंय माहितीये का ओमक्या? काय? तुझं ना हाडाच्या पॉलिसी एजंट सारखं झालंय. कुठलाही विषय वळवून ते जसं पॉलिसीवर आणतात ना, तसं कुठलाही विषय वळवून तू फिल्म सिटीवरच आणतोयस. पॉलिसी एजंट असं करतात? हो दाखवतो ना तुला. आता तू काही बोल. काही विषय बोल. आमच्या कोकणात असा प्रचंड जबरदस्त पाऊस पडतो. म्हणजे एकदम मुसळधार. हो तर अहो पूलच्या पूल वाहून जातात. पूर सुद्धा येतो. त्यात जीवाचं काही बरं वाईट झालं तर म्हणून म्हणतोय पॉलिसी घ्या. आला विषयावर. नाही आता वेगळं देतो. वेगळं देतो, जरा कठीण देतो. बोला. आमच्या गोठ्यात आहेत ना 101 म्हशी आणि गायी आहेत. बर. अरे म्हणजे पुष्कळ. आणि वासरं काय हंबरतात. वा छान. पण काय ना त्याने ते छोटे मोठे किडे गोचिड वगैरे त्रास देत असतील ना रे. अरे त्रास म्हणजे आमची गाय आहे, आम्ही तिला पुष्पा म्हणतो. हो? कारण ती शेपटीन सारखी ना अशी पाठीवर मारते. काय सांगतो? आणि हंबरते पण तशीच.
होय पुष्पा. क्या बात आहे यार, क्या बात आहे. तर मस्त. तिला गोचडीचा त्रास होतो. होतो ना. होतं. बघा हं. जनावरांना जसा त्रास होतो ना हं. तसा आपल्यालाही वेगवेगळ्या व्हायरसचा त्रास होतो. हं. आणि आपल्याकडे असं करायला पुष्पा वगैरे करायला सेफ्टी पण नाहीये ना. नाही. तेव्हा आपल्या सेफ्टीसाठी आय मीन सेफ्टीसाठी मला असं वाटतं की आपण मेडिक्लेम घ्यायलाच हवा. म्हणून म्हणतोय पॉलिसी घ्या. आला विषयावर. हो मग जसं मी येतोय ना पॉलिसीवर तसा तू येतोय काही झाली तरी फिल्म सिटीवर. हो मग पण येणारच. येणार म्हणजे येणारच. का? जर कोकणी माणूस एकदा इरेला पेटला तर काम तडीच नेल्याशिवाय गप बसणार नाही. खरंय. मग आणि आमच्या कोकणात आहे ना फिल्म सिटी आली ना का तिचा चेहरा मोहराच बदलून काय टाका. प्लास्टिक सर्जरी करणार आहे का चेटूक करणार आहे काय करणार आहे? चेटू बिटू काय नाही उगाच आमच्या कोकणाला बदनाम करू नका. मग? चेटू बिटू काय नाही. मी चेहरा मोहरा बदलण्याची वार्ता केली ती आमच्या कोकणाच्या लोककलेच्या आधारावर. होय म्हणजे अरे काय नाही आमच्याकडं. नमनाच्या सोंगापासून शिमग्याच्या बॉम्बापर्यंत सगळं आहे आमच्याकडं. क्या बात आहे क्या बात मी काय आहे. म्हणतो तर ह्या सगळ्या कला असं मिक्स करून हा. जर आपल्या सिनेमात आणल्या तर सोन्याहून पिवलं. जरा एक्झाम्पल देतो का. चालेल. हा. आता बघ हा. आमच्याकडे अशा वेगवेगळ्या लोककला आहेत. बर. त्या सगळ्या अशा एकत्र करायच्या. आणि आपलं संजय जाधव साहेब आहेत ना हं? त्यांना सांगायचं की तुमच्या दुनियादारीचा शिकवल करा. बर कसा कसा असा वाजव रे. क्या बात आहे. वा बर. शिरीन. हा ए शिरीन. शिरीन. तू शिरीन मी श्रेयस. ठीक आहे मी कॅरेक्टर मध्ये शिरीन. चालू दे चल. हा शिरीन. हा शिरीन काय मी तुझं श्रेयस. तू माका ओळखली नाहीस. नाही रे. हे बघ नाकासून रक्त गावत आहे. श्रेयस श्रेयस श्रेयस. होय होय Yes, होय yes. मी तुझा श्रेयस. Yeah. शिरीन मी तुझ्या मनाच्या अंतकरणात शिरीन. आणि पंच महाभूत षड रिपू 7 समुद्र जरी आडवं आलं तरी बाहेर येऊचा नाही. क्या बात आहे. मग शिरीन काय म्हणते हा श्रेयस हे बाला श्रेयस हा तू बच्चू असास बच्चू. बच्चू बच्चू आज तू बच्चू. बच्चू. अरे हातात आमसुला असताना तुला फणसाची गरो खाऊचा. होय. काय इलस माझ्या आयुष्यात निघून जा. अरे नाही शिरीन नाही. अरे निघून जा. नाही, शिरीन, नाही. तेवढ्या श्रेयस दिग्याला हाक मारतो. दिग्या पडवी तू बाय. दिग्या हा सिगरेट ओढत असणार. नव मग? हा दिग्या तंबाखू चली तू बाय. अरे काय बोलतोय हा? श्रेयस त्याला म्हणतो दिग्या. हा? अरे ये दिग्या. हा? अरे तू पडवी तंबाखू चोलीत काय बसलास. ही शिरीन मग काय बोलते. आणि तेवढ्या दिग्याची एंट्री होते. हा? दिग्या येतो. अरे हा आदि पुरुष मधला दिग्या वाटतोय. बर ठीक आहे. हा. मी ता दिग्या. हा. दिग्या दारू खाता तंबाखू चोलता इड्या फुंकता पण दिग्या नीच नाया दिग्या. शिरीन तू चल माझ्या सांगाती. काय चाललंय. काय चाललंय. म्हणजे हे स्किट अँकरिंग काय करतोय तू. हे काय आहे तुझं कसं झालंय ना. तू काही बोललं की तो ढोलकी वाजवतो यार. तो ढोलकी तू डबल ढोलकी काही करतो काय तू. काय झालं काय पण. हा दिग्या शिरीनला घेऊन जातो. हो ही कुठली दुनियादारी आहे. ही आमच्या कोकणातली दुनियादारी आहे. बर आमच्याकडे काय आहे लग्नासाठी पोरींची संख्या कमी आहे. अच्छा. तर म्हणतात ना काय तर प्रमाण हा. कमी आहे. त्याच्यामुळे एकाचा नंबर गेला का लगेच दुसरा पाठवायला जातो. अच्छा एकदम वास्तवदर्शी सिनेमा आहे. वास्तवदर्शी हा, आहे. म्हणजे? पण तुला सांगू का एवढं खळबळजनक स्थित्यंतर पेलणार नाही रे आपल्याला. आता पुढील पुरस्कार आहे त्यांच्यासाठी ज्यांच्या शब्दाला खूप किंमत असते. त्यांच्या कथेनुसार सिनेमा घडतो. पटकथेनुसार तो उलगडत जातो आणि संवादामार्फत तो लोकांपर्यंत पोचतो. पुढील पुरस्कार आहेत सिनेमाच्या ओपनिंग बॅट्समनसाठी म्हणजे लेखकांसाठी. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो कांचन अधिकारी आणि राजशेखर पाटील, ज्येष्ठ पत्रकार इन न्यूज. पुरस्कार आहे सन्मानित कथा आणि नामांकन आहेत फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित कथा आणि नामांकन आहेत नितीन सिंधू विजय सुपेकर, सरला 1 कोटी, प्रताप माधवराव फड, अनन्या, शंतनू गणेश रोडे, गोष्ट एका पैठणीची, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, वाळवी, नितीन पंडित नंदन, बालभारती, नागराज मंजुळे, हेमंत अवताडे, घर बंदूक बिर्याणी.
आणि विजेते आहेत सन्मानित कथा घर बंदूक बिर्याणी नागराज मंजुळे हेमंत अवताडे. पुढील पुरस्कार आहे सन्मानित पटकथा आणि नामांकन आहेत फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित पटकथा आणि नामांकन आहेत नागराज मंजुळे, हेमंत अवताडे, घर बंदूक बिर्याणी, शंतनू गणेश रोडे, गोष्ट एका पैठणीची, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, वाळवी, प्रताप माधवराव फड, अनन्या, ऋषिकेश तुराई, संदीप पाटील आणि रितेश देशमुख, वेळ, मच्छिंद्र बुगडे, चंद्रकांत कणसे, दगडी चाळ 2. आणि विजेते आहेत सन्मानित पटकथा वाळवी मधुगंधा कुलकर्णी परेश मोकाशी. पुढील पुरस्कार आहे सन्मानित संवाद आणि नामांकन आहेत फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित संवाद आणि नामांकन आहेत मृणाल कुलकर्णी, सहेल आरे, प्रताप माधवराव फड, अनन्या, मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, वाळवी, प्राजक्त देशमुख, वेळ, नागराज मंजुळे, हेमंत अवताडे, घर बंदूक बिर्याणी, कल्याणी पाठारे आणि आदित्य इंगळे, बटरफ्लाय. सन्मानित संवाद घर बंदूक बिर्याणी नागराज मंजुळे हेमंत अवताडे. विजेत्यांना सिने सन्मान आणि मान्यवरांना मानाचं स्थान. धन्यवाद. कलेचं कसं माहितीये का, कलेचं जर म्हणशील ना तर पुणे आहे ना, पुणे हे तर कलेचं आगर आहे, आगर. वा, तू पुण्यात आलायस कधी? पुण्यातले ढोल ताशे ऐकलेस? ऐकले ना? अरे लोणावळ्यापर्यंत ऐकू येतात. तुला सांगू का, काय पुण्यातल्या ज्या ढोल ताशांची काही जलवा आहे ना सगळा, तो कुठल्याही गाण्यावर बसतो बरं का. म्हणजे तुम्हाला कुठल्याही गाण्याचे लिरिक्स सांग, त्यावर मी तुला ढोल ताशा बसवून दाखवतो. कुठल्याही गाण्यावर? कुठलंही गाणं. मग हो गे गाणं कुठलं? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे. हे गाणं हे गाणं आणि हे मी करायचं आता सगळ्यासमोर चॅलेंज दिलं तर घे. म्हणजे मला तू उंबरठा ओलांडायला लावणार आज? लावला. ठीक आहे. ते कोण आहेत तुझे ते हवेतले वादक, त्यांना सांग वाजवायला. वाजवा रे. हा. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझ्याच गीत मी गात आहे. बसते. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझ्याच गीत मी गात आहे. ए सुन्या पुढं हो. ए सुन्या, इथं मंडपापाशी मैफिल नावाची मुलगी सापडली आहे. बापाचं नाव विचारलं, सुन्या सुन्या म्हणतीये. कोण आहे सुन्या? या इकडं. बसलं का नाही? बसलं की नाही? मग सांगतोय काय मी तुला? सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या हे ढोल वाजवून गायचं का नाही? हो म्हणजे काय? तुला माहिती का रे ओमक्या, पुण्यात ना कधीही कुठेही ढोल वाजतात रे. म्हणजे दसरा, दिवाळी, गणपती, नवरात्री, क्रिसमस, ओणम, पारसी न्यू इयर, कधीही ढोल वाजवतात. हो. थोडक्यात महाराष्ट्रात सगळीकडे आहेत टोल नाके, पण पुण्यात सगळीकडे आहेत ढोल नाके. अरे नाक्यांचं कसलं कौतुक सांगतो? आमच्या पण नाक्या नाक्यावर कला आहेत. हो का? म्हणजे काय, केवढ्या कला आहेत तर त्याच्यापैकी समजा जाखडीचा ताल, हे आपले संगीतकार आहेत ना सर अमित राज. अमित राज म्हणजे गोरेगावचे AR मेहमान अमित राज. प्लीज प्लीज. तर त्यांना आपण जर आमच्या जाखडीचा ताल दिलेला तर ते त्यांचं गाणं कसं करतील? कसं करतील? हे वाजवा रे. आलिया दारात जब वरात. असं आहे? नाही मग वेगळं आहे, पण ते हवेत आहेत ना, त्याच्यामुळे आमचा स्टूल. अच्छा अच्छा असं आहे. बर बर बर. अरे बोल 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 डीजे वाले की जय. आओ
आवाज वाढव जरा डीजे, आवाज वाढव जरा डीजे, तुला आईची शपथ हाय डीजे, तुला आईची शपथ हाय डीजे. क्या बात है. आवाज वाढव जरा डीजे, आवाज वाढव जरा डीजे, तुला आईची शपथ हाय डीजे, तुला आईची शपथ हाय डीजे डीजे डीजे. क्या बात है, क्या बात है. या गाण्यात माझे गुरु आहेत जितेंद्र जोशी. त्यांनी जर आता तुझा हा सगळा नृत्याविष्कार बघितला असता ना तर ते तुला काय म्हणाले असते माहितीये? काय म्हणाले? हे अरे ओंक्या काय मस्त रे, किती मस्त आहेस रे तू, किती छान आहे, तुला माझ्या किडन्या देऊन टाकू का मी वेळाने, काय मस्त आहे रे, असं केलं असतं त्यांनी. आणि हे ते हेमंत ढोमे असते तर, हेमंत ढोमे असले असते तर, ए छान आहे रे ते पोरग, मस्त केलं रे त्यांनी, मस्त आहे रे तो, वा वा वा, मस्त आहे रे, छान छान असं केलं असतं. असो, पण तुला सांगतो हे सगळं ठीक आहे यार, म्हणजे तू हे सगळे आयटम केलेस, पण पुण्यातल्या लेझिमला इथे विसरून चालणार नाही. अरे खूप भारी आहे पुण्यातलं लेझिम. तुला सांगतो पुण्यातले लेझिमवर सैराट मधले डायलॉग असते तर सुपर गाणं तयार झालं असतं. म्हणजे कसं कसं कसं? तुझे ते मिस्टर इंडियाचं घड्याळ घातलेले आहेत ना वादक, त्यांना सांग वाजवायला. हे वाजवा रे. हा आता बघा मी आरची आहे. अरे तू परश्या होतो का? मी परश्या. हा काय बघतो माझ्याकडं? मी कुठं बघतो तुझ्याकडं? तू माझ्याकडेच बघतोय. मी बघीन तर काय पण करीन. मी पण बघीन नाही तर काय पण करीन. मग कर ना, तुला काय करायचं कर. मला तुला आवडतो. डायरेक्ट मराठी मध्ये सांगले कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू. सांग बघू. इंग्लिश मध्ये सांगू. सांग कर. इंग्लिश मध्ये सांगू. सांग आता. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. वा वा. बरं का आत्या, मी बुलेट चालवती. वा वा. मी ट्रॅक्टर चालवती. वा वा. बरं का आत्या? होय हो, बरं का आत्या? होय, मी बुलेट चालवती, ट्रॅक्टर चालवते आणि इकडनं मी थेट शेतात जाणार आहे. थेट शेतात जाणार आहे. थेट शेतात जाणार आहे. बरं का आत्या? बरं का आत्या? बरं का आत्या? आत्या 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 आत्या. कसं वाटलं? वा 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 वा. थँक्यू 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 थँक्यू. मी करतो तर स्किट आणि हे करतो त्याचं काय? हे बिस्किट नाही, म्हणजे आम्ही गोड मानून घ्यायचा, हरकत नाही. तुमच्याकडे बघून शिकता आम्ही. चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. पण ह्याला मला काय आवडलं, काय जे सगळे अँकरिंग करतात त्यांनी मनापासून टाळ्या वाजवल्या या विनोदाला. तर हे तुम्ही आता केलं तर चांगलं आहे, पण ह्याच्यावर पण माझ्याकडे तोड आहे. आहेच का अजून? आहे. म्हणजे हा आयटम आपण रात्रभर करायचा आहे. करायचा आहे. चला. तर आता तुम्ही कसं मिक्स केलं तसं आमचे एक भजन असतं. बर. तर त्या भजनात आपण ह्यातलं काहीतरी असं मिक्स करून ऐकवू शकतो. चला चला ऐका. भाव अंतरीचे हळवे, हा भाव अंतरीचे हळवे, जसे जुई फूल, भाव अंतरीचे हळवे, जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःलाच भूल, स्वतःलाच भूल, राणी माझ्या मळ्यामधी घुसशील काय, राणी माझ्या मळ्यामधी घुसशील काय, मळ्याला या मळेवाली, मळ्याला या मळेवाली, भेटलीच नाय, भेटलीच नाय, डिपारी डिपांगडीची पारी डिपांग, ही डिपारडीची पारडी पांग, रुपाली दीपाली ही पाली दीपाली, एकटी कुठं जाणार आहे सांगा आता तू. पाली दीपाली शिवाली नम्रताली सगळे आला रे. अरे सगळे आलेले आहेत. सगळे तुझे मित्र एन्जॉय करतायत, काही हरकतच नाही. पण तू एक नवीन कार्यक्रम का नाही करत? कसला? आयुष्यावर काही बोलू. अरे ही काय चाल दिलीस तू? तुझी ही चाल एखाद्या संगीतकाराला सल्लील माहितीये का तुला? काय यार? काय केलंस तू आता? काय केलं म्हणजे? प्यायलेल्या बाबाची कहाणी काय करतोय यार हा? अरे हे जे तू करतोयस ना ओंक्या, ते फ्युजन नाही, ते कन्फ्युजन वाटतंय रे मला. होय काय? हा म्हणजे काय माहितीये का, नवीन फिल्म सिटी लांब राहिली, पण जी आहे ना फिल्म सिटी त्यातून सुद्धा हाकलतील रे आपल्याला आता. नाही नाही असं
म्हणताना. या इकडे या या या. मित्रांनो, काही लोक असे असतात की जे आले की त्यांची हवा होतेच. म्हणजे कोणाविषयी बोलतोयस तू? अरे त्यांच्याविषयी ज्यांनी मराठीत पदार्पण केलं आणि त्यांचे लय भारी डायलॉग पॉप्युलर झाले. त्यांनी एक डान्स स्टेप केली, तीही इतकी पॉप्युलर झाली की त्या गाण्यावर संपूर्ण जगाला थिरकायला लावलं त्यांनी. खरंय. त्यांनी केलेला सिनेमा इतका पॉप्युलर झाला की केवळ मराठी नाही तर सर्व भाषिक लोकांना तो सिनेमा आवडला. सगळ्यांना त्या सिनेमाचं वेड लागलं. खरंय खरंय, मला कळतंय तू कोणाविषयी बोलतोयस. तो पॉप्युलर शब्दावर स्वतःचा हक्क सांगू शकेल असं एकमेव व्यक्तिमत्व. येस. तो निर्माता लय भारी, दिग्दर्शक लय भारी, ऍक्टर लय भारी, मायला तो माणूसच लय भारी. करेक्ट. या वर्षी त्यांच्या सिनेमावर प्रेमाचा वर्षाव झाला. त्या सिनेमाने लोकांना अक्षरशः वेड लावलंय, वेड. त्यामुळे सन्मानित पॉप्युलर अभिनेत्री, सन्मानित पॉप्युलर अभिनेता, सन्मानित पॉप्युलर दिग्दर्शक आणि सन्मानित पॉप्युलर सिनेमा हे सगळे पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. काही कारणास्तव रितेश सर आज इथे उपस्थित राहू शकलेले नाही आहेत, पण या सन्मानाबद्दल त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय. बघूया ही एवी. नमस्कार. यावर्षी आमचा चित्रपट वेड महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आणि आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे कोटी कोटी आभार. फक्त मराठी वाहिनीचा फक्त मराठी सिने सन्मान 2023 आज संपन्न होत आहे आणि आपण खरंच मोठ्या मनाने वेड या चित्रपटाला मोस्ट पॉप्युलर फिल्म, पॉप्युलर डिरेक्टर, पॉप्युलर ॲक्टर आणि पॉप्युलर ॲक्ट्रेस हे सर्व अवॉर्ड्स देत आहात. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार. थँक्यू. हा सन्मान त्यांच्या वतीने स्वीकारण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो वेड सिनेमाचे कार्यकारी निर्माता संदीप पाटील सरांना. त्याचं काय आहे, एवढ्या ट्रॉफीज देणे, एवढे पुरस्कार देणे एका माणसाचं काम नाही आहे. म्हणून आम्ही आभार उचलला आहे आणि वेड सिनेमाने कोटीच्या कोटी कमवलेले आहेत. हा सरला 1 कोटीमध्ये होता आणि मी शाब्दिक कोटी करतो म्हणून आम्ही तुम्हाला अवॉर्ड देतोय. अभिनंदन संदीप सर, अभिनंदन. येऊ मदतीला येऊ. जोरदार टाळ्या वेडच्या सगळ्या टीमसाठी. अभिनंदन. ओमक्या, एखाद्या सिनेमातील नायकाच्या स्टाईलला कॉपी करणं, त्यांना आपल्याला वेड लावणं हे कौतुकास्पदच आहे. पण एखाद्या सिनेमाचा प्रत्येक संवाद लक्षात राहणं, प्रत्येक पात्र आपलं आवडतं होणं यापेक्षा मोठी गोष्ट दुसरी कुठलीच नाही. नाही नाही, खरं आहे तुझं. म्हणजे ती किमया मराठीतल्या एका दिग्गजानं कधीचीच करून ठेवलेली आहे. खरंय. कोण आहेत ते दिग्गज मला माहिती आहे. पण तुम्ही इथं बसलेल्या आणि घरी बसून हा सोहळा पाहणाऱ्या सगळ्यांनी याचा अंदाज लावा. तोवर त्या दिग्गजाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राचे लाडके विनोदवीर रंगमंचावर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या लाडक्या विनोदवीरांचा. मनीषा, सुषमा, लीलाबाई, तुमच्या या आल्यात. आपल्या काय म्हणतात ते भाच्या आल्यात, भाच्या. हो का? वा वा, ते मला मोतीबिंदू झालाय ना, त्यामुळे नीट दिसत नाहीये मला. काय ग मुलींनो, कशा आहात? बाई 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 बाई, अजूनही तशाच आहेत. मनीषा, शंतनूला शोधतात वाटतं. शंतनू वरनं आठवलं, ज्याच्यासाठी जमलोय ते आधी जाहीर करूया. झालं यांचं गाराणं सुरू. नाही हो. नमस्कार, मी सरपोतदार, या गावाचा घर मालक, पंच. आज बनवा बनवी या गावासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. असे काय ते? विचित्र दिसत असले तरी आपलेच आहेत ते. नाही, तुम्ही काहीतरी सांगत होता. हा, तर आनंदाची बातमी अशी आहे, आपल्या गावातील धनंजय माने यांचे लहान बंधू शंतनू माने हे लंडन वरून डॉक्टरी शिकून परत येत आहे. आनंदी आनंदकडे, तिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदकडे, तिकडे तिकडे चोहीकडे. संतनू दादा, संतनू दादा, संतनू दादा, वहिनी, संतनू नो फॉरेन कल्चर. संतनू पाया पड. दादा, दादा पाया पडतो माझ्या. वहिनी, वहिनी पाया पडतो. ऑल राईट, ऑल राईट. मावशी,
मावशी केवढी मोठी झालीस तू. शंतनू तू पण किती वाढलायस रे राजा. ए थांबा, ताकद वाढवण्यासाठी मी ना तुला निरंजन बाबांचा आंबा खायला देते. निरंजन बाबा हे कोण. मावशी मी सांगते. मावशी मी सांगते. सांग. शांतानू अरे असा काय करतोस लबाडा. लीला मावशीने मला सुद्धा ना निरंजन बाबाचा आंबा खायला दिला होता म्हणून हे असं झालंय. अशी ही बनवा बनवी पाहिला नाहीस का. एक मिनिट व्हॉट यू से. बनवा बनवी हे काय. माझा पुतण्या बळी असतास ना तर तुला मी पोलिसात दिलं असतं. नाही नाही हो मावशी, हा तुमचा पुतण्या बळी नाहीये, हा अज्ञानाचा बळी आहे. मिस्टर माने इकडे या. मिस्टर माने मॅडम तुम्हाला बोलवताय. आपण घाबरतो की काय. नाही येत सांगा. माने आलोच. बायकांचा वेडा उठला. बोला आता. नाही ते बायका आल्या होत्या त्यांना मी आपलं हे दाखवत होतो, नेल पॉलिश दाखवत होतो. माने माने हे विचारले का. नाही. तुमचा भाऊ काय बोलतोय ते आधी पहा. तो बोलतोय ना मग त्यालाच विचारा. माने माने हसताय काय विचारा. माने शंतनू तू नक्की नाही पाहिलंस बनवा बनवी. नाही शंतनू थांबा थांबा. अरे महाराष्ट्राने ज्या सिनेमाची पारायण केली आहे तो बनवा बनवी सिनेमा तू पाहिला नाहीयेस. नाही काय एवढं हे सिनेमा पाहिला नाहीस. शंतनू हे शंतनू तू खोटं बोलतोस ना. नाही अरे अरे शंतनू अरे अरे शंतनू सर अहो तुमचा एक सिनेमा नाही पाहिला तर मला केवढं मारताय तो केवढं मारताय. अहो काहीतरी सांगा ना सर तुमच्या पाया पडतो. अहो एवढी चूक केली मी. अहो सांगा ना कोणीतरी सांगा ना कोणीतरी. भिडू भिडू आम्ही बोलूया ना का मी डायरेक्ट भिडू. अरे जानते बाबा आलो दादा. ए दादा 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 अरे एवढ्या वर्षांनी मी लंडनहून आलोय. अरे माझा गालगुच्चा घ्यायचा तर कानाखाली मारलीस तू माझ्या. नशीब त्याने तुझ्या कानाखाली मारली. मी जर तुझा बाप असतो ना मी जर तुझी बाप असते ना तर तुझी गाढवावरनं धिंड काढली असती. एक सिनेमा नाही मी पाहिला तर एवढा कशाला काय ड्रामा करतोय तुम्ही. तू बनवा बनवीला एक सिनेमा या घाणीला गावातून बाहेर काढा. आणि एकदा का ही घाण गावातून बाहेर गेली की गोमूत्र आणा शिंपडा आणि अख्खा गाव पवित्र करा. आता आणते आता गाय आणायला नको. गाय असेल तरच गोमूत्र मिळणार ना बाबा. आता मी गाय आणते गाय. थांबा थांबा थांबा. हे काय चाललंय हे. अरे हे तर काहीच नाही चाललंय. ह्याच्या पुढे जे होणार आहे ना ते भयानक होणार आहे. म्हणजे काय असं होणार आहे पंचायत. माने इकडे या मंडळी. हा धनंजय माने एक नंबरचा फालतू माणूस आहे. काय झालं टुकलू. हा लंडन वासी कपाळ करंटा. अरे वसाड तोंड्या. त्याने आतापर्यंत अशी ही बनवा बनवी पाहिलेलाच नाहीये. शेम 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 शेम. म्हणून आत्ताच्या आत्ता मी ह्याची पंचायत बसवतो. एक मिनिट तुम्ही काय बसवताय पंचायत. कोण तुम्ही. पंच. चला स्किट मध्ये एक तरी पंच आहे. ठीक आहे
याला काय शिक्षा द्यायची याचा फैसला आजच होणार. शिक्षा हा. शिक्षा शिक्षा अरे मी काय लंडनहून ड्रग्ज घेऊन आलोय का? आम्हाला शिक्षा कसली देते तुम्ही? अरे ते एक वेळ चाललं असतं तुला माफ केलं असतं दादा, पण तू वाक्य विसरलंय. अरे भाऊ म्हणायचा भाऊ म्हणायचा लायकीचा राहिलेला नाहीस तू. ए दादा काय नाही केलं मी तुझ्यासाठी. अरे हे तर काहीच नाही शंतनू. या बनवा बनूच्या प्रेमापोटी मी नमनात पाठ करणार हा कायमची साडी चढवली अंगावर. आणि माझं काय? तुझं काय आता? मावशी, यांनी यांचं नाव धनंजय माने असं ठेवल्यावर मी माझं ठरलेलं लग्न मोडलं आणि या तुझ्या दादाशी लग्न केलं. अरे हे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? गप्प बसा जरा. अरे शंतनू, तुला काय वाटतं का? अरे या बनवा बनवीच्या प्रेमापोटी गावातल्या कित्येक छबुरावानी स्वतःचे तमाशाचे फोड काढलेत. अरे इतकंच काय, गावातल्या प्रत्येक मोलकरणीचं नाव तानी असतं, तानी. आणि गावातल्या बऱ्याच मुली या मनीषासारखा कट करून अरे बिनधास्त लाईफ जगतात. हे आपले सरपोतदार हे यांना गावातून रस्त्यात जाता येतात. ए टुकलू, ए टुकलू, प्रेमाने त्याला ओ सुद्धा देतात. हे इतकंच काय, मनुजा जाग जरा, ही प्रार्थना आहे आपल्या गावातल्या शाळेची. याला म्हणतात प्रेम. प्रेम. आणि तू गधड्या, तू आणि तू ना पाठीत ना अंजीर खूप असलाय. अंजीर कुठचा आता? त्या मोठ्या सुराला काय म्हणतात? खंजीर. हा, खंजीर खूप असलायस तू. अरे काय चाललंय? अरे परशा वहिनी, अरे आता साडीत आहे ना ती, मग पार्वती. अरे पार्वती दादा, अरे मी साधं नेल कटर वापरत नाही रे, खंजीर कुठून आणणार? हा वहिनी तुम्ही तरी समजावं नाही ना. मला वहिनी म्हणू नको. मग काय म्हणू? भाभी. अरे माझं ऐका ना. आम्हाला काहीही ऐकायचं नाहीये. मिस्टर माने, मी उद्याच्या उद्या तुम्हाला डिवोर्सची नोटीस पाठवते. जाऊ बाई? नका बाई इतक्यात जाऊ. अरे काय चाललंय? अरे काय? अरे डायरेक्ट डिवोर्स. डिवोर्स झाला आता, 3दा बोलला, झाला डिवोर्स. अरे डिवोर्स म्हणजे काय तिळगुळाचा लाडू आहे का की असा उचल आणि ठेवला हातावर? गप्प बस. तुझ्यामुळे होत आहे सर्व. मॅडम, तुम्ही मला सोडून जाण्याआधी मीच याला टाकतो. अरे हे टाकतोय हा मला. कदाचित तो तुला सोशल मीडियावर टाकत असेल. मी याच्या नावाने शेवटची आंघोळ करतोय. आजपासून हा माझ्यासाठी मेला. एक मिनिट गप्प बसा. मिस्टर धनंजय माने, हा शुद्ध हलकटपणा आहे. आधी आमची केरसुणी घेतली, आता बातमी घेतली. तुमची आणा आणि करा आंघोळ. थांबा हे सगळे थांबा इथे. मला एक सांगा, हे सगळं काय चाललंय मला कोणी सांगेल का? अरे नाही पाहिला मी बनवा बनवी. काय मोठं पाप केलंय का मी? हो, पाप केलेस, घोर पाप केलेस. अरे या गावाला कशाला, अख्ख्या महाराष्ट्राला या बनवा बनवीची परंपरा आहे आणि ती परंपरा तू मोडली आहेस. सचिनजी तुम्हाला सांगते, या गावात मी साधी ठकूताई होते हो, पण तुमचा हा बनवा बनवी सिनेमा पाहिला, हे लीलाबाईचं पात्र पाहिलं आणि इतकी प्रेमात पडले. तुम्हाला सांगते, इतकं आवडलं मला हे पात्र, मी माझा चांगला डोळा फोडला आणि हा चष्मा लावून हिंडते गावात. माहितीये का, इतकं प्रेम आहे. नाहीतर तू काळतोंड्या. हे बघा धनंजय माने, खरं तर तुम्ही तुमच्या ह्या भावाला लंडनला पाठवायलाच नको होतं. का नको होतं? का नको होतं? अरे चांगला शिकलोय मी. लंडन मध्ये चांगली नोकरी आहे मला, 1.5 लाख रुपये पगार आहे. टाक तुझ्या चांगला. अरे शंतनू, बनवा बनवी न पाहिलेला माणूस 1.5 लाख कमवत असला ना तरी आमच्यासाठी 1.5 दमडीचा आहे. मंडळी, मला कळलं. मला वाटतं हा लंडन वाल्यांचा प्लॅन आहे. म्हणजे आपली सगळी सिनेमाची इंडस्ट्री तिकडच्या लोकांना ताब्यात घ्यायची. अरे बापरे, म्हणजे आता आपले सगळे मराठी टायटल इंग्लिश मध्ये.
पुष्कर म्हणजे? ते धक्का पेशू पांडू मूनफेसी चंद्रमुखी. थांबा ना. अरे काय चाललंय? अरे तुम्ही सुतावरून स्वर्ग गाठताय. वा रे वा, चोर तो चोर वर शिरजोर. बनवा बनवी पाहिला नाहीस म्हणून सांगतो, आणि तुला असं सोडायचं, याचा काय तू निवाडा करा. असे गुन्हे पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून अत्यंत कोठारे अशी शिक्षा यांना दिली पाहिजे. अत्यंत कठोर अशी शिक्षा यांना दिली पाहिजे. म्हणून शंतनू, आदी पुरुष हा सिनेमा सलग 3दा पाहायची मी तुला शिक्षा देतो. ताई, आधी पुरुष हा सिनेमा 3दा पाहण्या इतपत मी स्ट्रॉंग नाहीये. मी तुमच्या पाया पडतो. माझी शेवटची इच्छा ही आहे की तुम्ही ही शिक्षा बदला. मग आपण एक काम करूया, शंतनूला ना आपण ना झाडावर ना उलटा लटकूया. हा, आणि खालून ना मिरचीची धुई देऊया. धुरी देताय? ती पण मिरचीची? मग त्याला सरळच लटकूया आणि लुंगी घालून मग झोमू दे. हा, बोल पोंबलत. माफ कर दादा, माझ्याकडे दुसरा काय पर्याय नाही. दादा नाहीये. अरे थांबा दुसरा काय पर्याय? अरे माझं थांबा ना, दुसरा काय पर्याय? अरे सारखं त्याच झाडावर काय म्हणाला? एक मिनिट, हे आत्ता तू वाक्य कुठून बोललास? नाही, अरे पण तू सिनेमा बघितला नाहीयस ना, मग हे वाक्य तू कुठून आणि कसं काय बोललास? हे ढकला रे याला, खोटं बोलतोय हा. थांबा, तुमच्या सगळ्यांच्या मी पाया पडतो. खरं तर तुमच्या सुद्धा मी पाया पडतो, सगळ्यांच्या. आता खरं बोलण्याची वेळ आलेली आहे. अरे महाराष्ट्रामध्ये अशी एकही व्यक्ती नसेल की ज्यांनी बनवा बनवी हा सिनेमा पाहिलेला नसेल. तुम्हाला सांगतो, 70 रुपये, हा, त्याच्यानंतर निरंजन बाबा, पाषाण रोड, किलाबाई काळभोर. तुम्ही आजकालच्या मुलींना पॉपकॉर्न आणि बॉयकट करायला लागल्यापासून ना गंगावरला बापच राहिलेला नाहीये, आईच राहिलेली नाहीये. मी रोज सकाळी 2 कप चहा पितो, 2 कप. धनंजय माने इथे चालतात का? धनंजय माने ठकतात. अरे परशुराम ये परशुराम ये. अरे रक्ताची फक्त नाती असतात, पण मायेचं न तुटणारं बंधन असतं, ते ह्यांनी निर्माण केलेलं. वा, बनवा बनवी अशी ही बनवा बनवी. पण खरंच सांगतो, बनवा बनवीवरती इतकं प्रेम आहे ना, म्हणजे नुसत्या सिनेमावरती नाही, तर या अजरामर कलाकृतीचे जनक आणि मराठी चित्रपट सृष्टीतले महान कलावंत सचिनजी पिळगावकर यांचे सुद्धा तितकेच डायहार्ड फॅन झालेले. अरे होणारच ना, कुणीही फॅन होणारच. त्यांनी या पात्रांना जन्म दिलाय. हा, आता ती साकारली आहेत इतर कोणी, पण तरीही दिग्दर्शक म्हणून आकार यांनीच दिलाय. हा एकमेव माणूस आहे ज्यांनी बनवा बनवी केली. हा, पण त्यांनी बनवा बनवी जरी केली असेल तरी त्यांची ही बनवा बनवी महाराष्ट्राने गेली 35 वर्ष डोक्यावर उचलून धरली आहे. आणि बनवा बनवी हे आपलं एकमेव गाव नाही, अशी अनेक गाव आहेत. कुठल्या गावी गंमत जम्मत चालू आहे, तर कुठल्या गावी एकापेक्षा एक लोक आहेत, तर कुठल्या गावी माझे पती करोडपती आहेत. सौदामिनी आधी कुंकू लाव. कुणी कामाच्या सुरुवातीला अष्टविनायकाला नमन करतं, तर कुणी हा माझा मार्ग एकला म्हणत स्वबळावर आपला मार्ग शोधत असतं. जिथे जिथे मराठी भाषा आहे तिथल्या प्रत्येक वाडी वस्तीत या अष्टपैलू कलावंताचं एक स्वतंत्र फॅन क्लब आहे. आणि त्यांच्या लोकप्रियतेची परंपरा थोडी नाही आहे, तर 60 वर्षाची आहे. सचिनजी, आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात हा तुम्ही आनंद निर्माण केलात, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने आम्ही तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. मी सचिनजींना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा कौतुक सोहळा आमच्या वतीनं स्वीकारावा. या. तर मित्रांनो, या प्रहसनापूर्वी ज्या दिग्गज व्यक्तिमत्वाचा आपण इथे उल्लेख केला होता ते आपल्या समोर आलेले आहेत.
अर्थातच प्रहसन पाहताना तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की ते म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून आपल्या सगळ्यांचे लाडके, मराठी मनोरंजन विश्वातील आढळ तारा, मराठी चित्रपटसृष्टी व्यापून टाकलेले असे आपले सचिनजी पिळगावकर आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. मित्रांनो, हल्ली लोकांचं आयुर्मान 60 वर्षांचं असतं. त्यात सचिनजींची कारकीर्द त्याला 60 वर्ष पूर्ण झाली आहेत. जोरदार टाळ्या. पुण्याच्या भाषेत सांगायचं तर पर्वती उलटी चढण्यासारखं आहे आणि हे फक्त सचिनजीच करू शकतात. सचिनजी आणि त्यांची कारकीर्द शतायुषी हो अशी आम्ही फक्त मराठीतर्फे प्रार्थना करतो. आणि सचिनजींचा सन्मान करण्यासाठी तितक्याच मोठ्या व्यक्तिमत्वाला आता मंचावर आमंत्रित करतो. सगळ्यांचे लाडके बॉलिवूडचे सुपरस्टार जॅकी श्रॉफ सर यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम फक्त मराठीचे आभार तर मी मानणार आहेच, पण त्याचबरोबर माझ्या या मित्राला मी भरपूर प्रेम देऊ इच्छितो. सर्वांना राम राम, नमस्कार आणि कॉन्ग्रेचुलेशन भाऊ. मैं पैर इसलिए पड़ा, उम्र के लिए नहीं पड़ा. 60 साल से इंडस्ट्री में है. 60 साल क्या होता है बिड़ू, देखा है क्या किसी ने? पार्टी हिले ली है सब 60 साल में. बहुत भारी है बिड़ू, बहुत भारी आइटम है. सिंगर ही नहीं, प्रोड्यूसर ही नहीं, डायरेक्टर ही नहीं, एक्टर ही नहीं, और बहुत सारा लिरिसिस्ट भी है. एक नवरा अच्छा, एक बाप अच्छा, एक दोस्त अच्छा, एक नंबर है तू. और ये आप लोग ने जो अवार्ड दिया है, ये महाराष्ट्र का बहुत बड़ा अवार्ड है. ये सब गांव में जितना टीवी लगता है ये देखता है, बाकी नहीं देखता है, इसको ज़्यादा देखता है लोग. तो बहुत यू डिजर्व इट माय ब्रदर. रास्ता का बोलायचं नाही, बड़े अच्छे लगते हैं, बड़े अच्छे लगते हैं. थँक्यू व्हेरी मच. मी खूप खूप आभारी आहे. आहा. आपल्या कलासृष्टीमध्ये, आपल्या एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये यशाचं दार या बाजूनी कधीच उघडत नाही. ते फक्त त्या बाजूने उघडतं, ते फक्त प्रेक्षक उघडू शकतात. वा. माझ्या बाबतीत गेली 60 वर्ष मी जे जे काय करण्याचा प्रयत्न करतोय, आणि जेव्हा जेव्हा यशाचं दार उघडलेलं आहे तर ते त्या बाजूने उघडलेलं आहे, या बाजूने उघडलेलं नाही. बनवा बनवी या चित्रपटाला 35 वर्ष पूर्ण होत आहेत, पूर्ण झाली आहेत या महिन्यात. तो चित्रपट मी जरी बनवला असला तरी तो मोठ्या प्रेक्षकांनी केलेला आहे. आज तुम्ही ज्या प्रकारे हा जो इथे ऍक्ट केलात आणि मला मानवंदना दिलीत, ती मानवंदना माझी फक्त एकट्याची नाही आहे, ती प्रेक्षकांची सुद्धा आहे. आणि ज्या ज्या लोकांकडनं मला शिकता आलं त्या लोकांची आधी आहे, माझी नंतर आहे. मी फक्त एवढंच सांगेन, जे काही आता नव्यानं या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत, काहीतरी करू इच्छित आहेत, त्यांना फक्त मला एकच गोष्ट सांगायची आहे की जितकं होऊ शकेल ना तितकं शॉर्टकट टाळा. जीपीएसचा वापर न करता गुरुच्या मार्गदर्शनाचा वापर करा. मी माझ्या गुरूंना नमन करतो. मग ते राजाभाऊ परांजपे, राजा ठाकूर, सुलोचनाबाई, ऋषिकेश मुखर्जी, मीना कुमारी, मजरूह सुलतानपुरी, हे सर्व माझे गुरु आहेत. पण त्याचबरोबर माझे समवयीन किंवा माझ्या बरोबर कंटेम्पररी जी लोक आहेत त्यांनी सुद्धा मला भरपूर शिकवलं. अशोक सराफ हे एक नाव त्यातलं अत्यंत महत्वाचं आहे माझ्याकरता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक लक्षात ठेवा, फक्त आपल्याहून वयाने जे मोठे आहेत त्यांच्याकडनंच आपल्याला शिकता येतं असं नाही. आपल्या बायकोकडनं आपल्याला शिकता येतं, ती पण माझी गुरु आहे. माझ्या मुलीकडनं मी भरपूर शिकलोय, ती पण माझी गुरु आहे. माझी मुलं त्यांच्याबरोबर मी काम करत राहिलो ते सर्व माझे गुरु आहेत. आणि ज्यांनी मला जन्म दिला, ज्यांनी मला, ज्यांचं बोट धरून मी पहिलं पाऊल या दुनियेत टाकलं, त्या दोघांना मी माझा हा सन्मान, हा सत्कार, हा पुरस्कार
त्यांच्या चरणी अर्पण करतो. माझी आई तिथे बसलेली आहे. आई, हे सगळं तुझं आहे आणि असंच प्रेम ठेव. मी असाच प्रयत्न यापुढे सुद्धा करत राहीन आणि ती करण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्या ऊर्जेमुळे मला मिळते. खूप खूप धन्यवाद. वा, याच्यावरती अतिशय सुंदर थँक्यू भिडू असं लिहिलेलं आहे. थँक्यू. कुछ नहीं, जास्त काय बोलायचं नाही. ये मला असं वाटतं कि मेरे को बोला कि मेरी इज्जत बढ़ा दी है, क्योंकि मेरा सीनियर है और मैं इसको बहुत पसंद करता हूँ, हमेशा किया हूँ, मतलब बचपन से लेके 55 तक एक नंबर. धन्यवाद सर. आता वळूया पुढील पुरस्कार विभागाकडे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो शिवांशू पंड्या आणि संदीप पाठक यांना. पुढील पुरस्कार आहेत सन्मानित खलनायक आणि नामांकन आहेत फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित खलनायक आणि नामांकन आहेत रविराज कांदे, वेड, यशपाल सारनाथ, सरला 1 कोटी, उपेंद्र लिमये, चौक, शिवानी सुर्वे, वाळवी, प्रवीण विठ्ठल तरडे, चौक, सयाजी शिंदे, घर, बंदूक, बिर्याणी. ते आहेत सर्वोत्कृष्ट खलनायक उपेंद्र लिमये, चौक. नमस्कार, मी उपेंद्र लिमये. फक्त मराठी सिने सन्मान 2023 या सोहळ्यामध्ये चौक चित्रपटातील टायगर या भूमिकेसाठी मला सन्मानित खलनायक या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्याबद्दल फक्त मराठी तुमचे मनापासून खूप 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 आभार. प्रेक्षक जेव्हा एखाद्या व्यक्तिरेखेवर विशेषतः खलनायकावर चिडतात, रागावतात, तेव्हा ती त्या कलाकाराला मिळालेली दाद असते. म्हणून प्रेक्षक तुमचेही मनापासून खूप आभार. एक उत्तम सोहळा ऑर्गनाईज केल्याबद्दल फक्त मराठीचं खूप कौतुक आणि त्यांच्या पुढील सर्व वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. पुन्हा भेटत राहू नवीन चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिकेत. धन्यवाद. पुढील पुरस्कार आहे फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित विनोदी कलाकार आणि नामांकन आहेत सिद्धार्थ जाधव, दे धक्का 2, संजय नार्वेकर, टाइम पास 3, पार्थ भालेराव, बॉईज 3, परितोष पेंटर, अफलातून, नम्रता संभेराव, वाळवी, प्रथमेश परब, टाइम पास 3. ते आहेत सन्मानित विनोदी कलाकार टाइमपास 3 संजय नार्वेकर. पुढील पुरस्कार विभाग आहे सहाय्यक अभिनेता आणि अभिनेत्रीसाठी. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो श्रीरंग गोडबोले सर आणि डॉक्टर योगेश लखानी, ब्राईट आउटडोर मीडिया लिमिटेडचे CMD यांना. पुढील पुरस्कार फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित सहाय्यक अभिनेत्री आणि नामांकन आहेत मेधा मांजरेकर, दे धक्का 2, उर्मिला कोठारे, ऑटोग्राफ, छाया कदम, सरला 1 कोटी, रुचा आपटे, अनन्या, अनिता दाते, वाळवी, खुशी हजारे, वेळ. विजेते आहेत सन्मानित सहाय्यक अभिनेत्री खुशी हजारे, वेळ. फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित सहाय्यक अभिनेता आणि नामांकन आहेत अशोक सराफ, वेड, विठ्ठल काळे, घर, बंदूक, बिर्याणी, सुव्रत जोशी, अनन्या, किशोर कदम, भाऊबळी, परितोष पेंटर, अफलातून, सुबोध भावे, सहेलारे. आणि विजेते आहेत
सन्मानित सहाय्यक अभिनेता अशोक सराफ वेड. थँक्यू सो मच. फक्त मराठी, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख आणि वेडची अख्खी टीम. मला माझ्या नवऱ्याचा खूप खूप अभिमान वाटतोय. आत्ता 76व्या वर्षी तो नाटकाच्या दौऱ्यावर आहे, जळगावला प्रयोग करतोय आणि आत्ता त्याला हे सहाय्यक अभिनेत्याचा अवॉर्ड मिळालाय. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हिम. फक्त मराठी चॅनेलने सिने सन्मान अवॉर्ड हा उपक्रम चालू केला आणि त्यात मला यावेळेला त्याने अवॉर्ड दिलं, याचा मला अतिशय आनंद आहे आणि त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. मी ॲक्च्युली फंक्शनला येणार होतो, पण मी बाहेरगावी अडकल्यामुळे मी या फंक्शनला हजर नाही राहू शकलो. त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण मला हा आनंद आहे की फक्त मराठीने या कॅरेक्टरची आणि माझ्या एकंदर भूमिकेची दखल घेतली आणि मला हे अवॉर्ड दिलं सहाय्यक अभिनेत्याचं. हे माझ्यासाठी फारच चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. फक्त मराठी सिने सन्मान 2023ला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विजेत्यांना सिने सन्मान, मान्यवरांना मानाचं स्थान. धन्यवाद सर. धन्यवाद सर. अमेय, गेल्या वर्षभरात असे काही सिनेमे झाले ज्यांची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. हो, जेव्हा या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं तेव्हा सगळ्यांचा ऊर कौतुकानं भरून आला. खरंच राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमांचा आणि तंत्रज्ञांचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे आणि त्या सगळ्यांचा विशेष सन्मान आपल्या मंचावर करून त्यांचा आता आपण इथे गौरव करणार आहोत. अर्थात. आणि हा विशेष सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सतीश शहा सरांना. नमस्कार. या 69वा राष्ट्रीय पुरस्कार बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूज चंद सासे. मी सन्मान स्वीकारण्यासाठी भाग्यश्री जाधव, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रतिमा जोशी यांना मंचावर येण्याची विनंती करतो. 69वा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट एकदा काय झालं. सन्मान स्वीकारण्यासाठी मी त्याला वर बोलावणार आहे ज्यानं लहान वयात राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःचं नाव कोरलं. बोलवूया अर्जुन पूर्णपात्रे याला. वा. नमस्कार, मी डॉक्टर सलील कुलकर्णी. एकदा काय झालं या आमच्या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्या निमित्ताने फक्त मराठी वाहिनीने फक्त मराठी पुरस्कार 2023मध्ये हा विशेष सन्मान देऊन आमचा सत्कार केला, आमचं कौतुक केलं, त्याच्यासाठी मनापासून आभार मानतो. आपल्या घरच्या माणसांनी कौतुक केलं की नेहमीच खूप बळ मिळतं आणि त्यातूनच नवीन नवीन काम करावं असं वाटतं. मला असं वाटतं की राष्ट्रीय पुरस्कार मिळाला म्हणून अशी विशेष पद्धतीने कौतुक करायची फार क्वचित वेळ असते एखाद्या चॅनलची आणि फक्त मराठीने तो आमचा सत्कार केला, सन्मान केला, याच्यासाठी खूप मनापासून आभार. यातून नक्की अजून नवीन नवीन करायचं बळ मिळतं. धन्यवाद. 69वा राष्ट्रीय पुरस्कार ज्युरी विशेष सन्मानित शॉर्ट फिल्म रेखा. या सिनेमाचे जे निर्माते आहेत रवी सर, रवी जाधव सर आणि मेघना मॅम, ते आज इथे येऊ शकले नाहीत म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारतो. नमस्कार, मी रवी जाधव. यावर्षी आमच्या रेखा या मराठी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. फक्त मराठी या वाहिनीने या गोष्टीची दखल घेतली आणि पहिल्यांदा फिल्म्स अवॉर्डमध्ये या सिनेमाला विशेष सन्मान मिळाला. त्याबद्दल फक्त मराठीचे आणि फक्त मराठी सिने सन्मान 2023चे मनापासून आभार. आपल्या मराठी सिनेमांना, कलाकारांना बऱ्याचदा राष्ट्रीय पुरस्कार मिळतात, पण त्याचं जे कौतुक फक्त मराठी सिने सन्मानने केलंय त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. सतीश सरांनी हिंदीत तर अप्रतिम काम केलेलंच आहे, पण त्यांनी मराठीत सुद्धा जोरदार गंमत जम्मत केलेली आहे. सतीश सर, आज तुम्ही इथे आलात, खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. सतीश सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. प्रमेय, तू माझा फिल्म सिटीचा विषय सिरियसली घ्या, म्हणजे विचार कर. विचार कर, कोकणात जर फिल्म सिटी झाली तर किती चांगलं चांगलं खायला मिळेल सगळ्यांना. क्या बात आहे. तू अँकरिंग सोडून सगळं करा. हे काय मध्येच खाण्यापिण्याचा विषय का काढलास? अरे, लोकांच्या हृदयापर्यंत जाण्याचा रस्ता हा त्यांच्या पोटातून जातो हे माहिती आहे मला. पण मग आमच्या इथे चांगलं काही मिळत नाही असं वाटतं का तुला? हा, नाही. अरे, तुमच्या कोकणात मिळते का आमच्या पुण्यासारखी बाकरवडी,
नाही 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 आमच्याकडे नाही मिळत. मग पण तुमच्या पुण्यात पण ती ठराविक दुकानातच मिळते, सगळीकडे मिळत ना. पण ते सुप्रसिद्ध दुकान कुठे आहे? पुण्यात आहे ना. मग हे खरं आहे, हे खरं आहे. पण थांब, तसं असेल तर मग मी बाटली काढतो. काय? अरे इव्हेंट व्हायच्या आधीच कसं? तुझ्या जे मनात आहे ते त्या बाटलीत नाही आहे. म्हणजे जे आमच्या हृदयात आहे ते त्याच्यात आहे. म्हणजे काय? अरे म्हणजे जशी तुमची बाकरवडी तशी आमची सोलकडी. ओ हो हो हो. अच्छा अच्छा अच्छा. आणि कोकणात अशी ठराविक दुकानात नव्हती, ती कुठं पण जा सगळीकडे मिळते. अच्छा म्हणजे काय? आता आमचा हुकमी एक का काय ज्याच्या विरुद्ध तुम्ही कधीच कट रचू शकत नाही अशी आमची पुणेरी मिसळ. अरे मिसळचं कौतुक सांगू नको आम्हाला. मग आमच्या उसळीमध्ये वडा टाकून त्या मुंबईन वडा उसल केला. हो का? आणि ह्यानी मिसल केला नाही. बरं मिसल नक्की कोणाची, कोल्हापूरची का पुण्याची? हा वाद मिटवा आणि मग आमच्याशी भांडायला या. बर 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 बर. ते मिसळची भेसळ माहित आहे आम्हाला. हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ पुण्याच्या मिसळीला काही बोलायचं नाही. तू एक वेळ मला बोल, तू चांगला ऍक्टर नाहीयेस, तू वाईट ऍक्टर आहेस, गरजेपोटी अँकरिंग करतोस, काही बोल मला, पण पुण्याच्या मिसळीला काय बोलायचं नाही. शांतो, एवढा चिडू नको, मला सगळं मान्य आहे. आपल्या पुण्यात म्हणजे तुमच्या पुण्यात सगळं चांगलं चांगलं खायला मिळतं. बर पण विचार कर, विचार कर, जर कोकणात फिल्म सिटी आली आणि शूटिंग लागली तर नाश्त्याला काय असेल? काय असेल? सकाळ सकाळ नाश्त्याला गरमागरम कोरा चहा आणि घावणे. वाह. काल्या वाटाण्याची उसळ आणि आंबोल्या. वाह. जेवायचं असेल आणि जर व्हेज खाणार असशील तर पातळ आलूची भाजी, आलब्याची चटणी, काजूची भाजी, कच्च्या फणसाची भाजी, फणसाच्या बियांची भाजी, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, शेंगाची डाळ आणि भात. आणि जर गोड खायचं असेल तर खरवस नाही तर आमरस. आणि जर नॉनव्हेज खायचा मूड झाला तर विषय एंड. काय विषय एंड? म्हणजे कुलूप लावून निघून जायचा. वडे, सुक्या बॉम्बलाची चटणी, सुकटाचं कालवान, कोलंबी, पापलेट, बांगडा, हा 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 एकापेक्षा एक. आणि हे सगळं झाल्यावर सगळं पचवणारी आणि कोकणी माणसानं असा आत्मा ओतून तयार केलेली सोलकडी. क्या बात आहे, क्या बात आहे. काय झालं माहितीये का, जेव्हा मी अँकरिंग करायला तयार झालो ना तेव्हा लेखक आहे ना आशिष पात्रे, त्यानं मला स्क्रिप्ट दिलं, पण मला वाटतं त्यांनी तुला मेनू कार्ड दिलं होतं बहुतेक. काय पदार्थांची नावं घेतोय तू? अरे नावच काय, मी कोकणातल्या खाण्यावर रॅप पण केलाय. आता तू रॅप करणार आहे? रॅप करणार आहे. प्लीज कर. वाजवा रे. ओहो. तांदूळ हाय, नाचणी हाय सगळ्यांच्या घरी. हो. आता ज्यांच्या ज्यांच्या घरी आहे ते ताल्या वाजवते. अरे तांदूळ हाय, नाचणी हाय सगळ्यांच्या घरी. उपवासाला वरी हाय सो डोंट वरी. ओहो. उपवासाला वरी हाय सो डोंट वरी. नाईस. घरापुढं बाग आहे, बागेमध्ये भाज्या. घरापुढं बाग आहे, बागेमध्ये भाज्या. भाज्या खाऊन 100 वर्ष जगतात आमच्या आज्या. ओहो, क्या बात आहे. ताज्या भाज्या खातात आज्या. ताज्या भाज्या आज्या ताज्या. बोलतोय भोज्या, तू घरी जाके सोज्या. तुझ्या अंगात आयलाय खाज्या. बोलूया पुढील पुरस्कारांकडे. या मित्रांनो, बऱ्याचदा सिनेमातला एखादा सीन सुपरहिट होतो आणि ऍक्टर्स डिरेक्टर्सचं कौतुक होतं, पण तो सुपरहिट सीन ज्या नजरेतून टिपला जातो ती नजर असते कॅमेराची. ऍक्टरचे डायलॉग्स आणि डिरेक्टरचं म्हणणं समजावण्यात मोठा वाटा असतो छायांकनाचा. पुढील पुरस्कार आहे सन्मानित छायांकन, आणि पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो निवेदिता सराफ मॅडम आणि ऑप्टिमिस्टिक्सचे विपुल शहा यांना. फक्त मराठी सिने सन्मान 2023 सन्मानित छायांकन आणि नामांकन आहेत अर्जुन सोरटे, अनन्या, संजय जाधव, राव रंभा, वासुदेव राणे, दगडी चाळ 2, विक्रम अमलाडी, घर बंदूक बिर्याणी, वासुदेव राणे, महाराष्ट्र शाहीर, महेश लिमये, जग्गू आणि ज्युलिएट. सन्मानित छायांकन जग्गू आणि ज्युलिएट, महेश लिमये. वाह. नमस्कार, मी महेश लिमये. फक्त मराठी सिने सन्मान 2023 सन्मानित छायाचित्रकार हा पुरस्कार यावर्षी मला मिळाला आहे, आणि तो सुद्धा जग्गू आणि ज्युलिएट ह्या चित्रपटाकरता. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी त्या दिवशी अवॉर्ड्स नाईटला येऊ नाही शकलो, कारण
आधीच्या प्रायर कमिटमेंट्स होत्या, शूटिंग होतं आणि मी खूप मिस केलं आहे अवॉर्ड्स, कारण मी जे काही रील्स आणि जी काही धमाल बघितली आहे तिकडे. सो थँक्स अ लॉट टू द एंटायर टीम ऑफ जग्गू आणि ज्युलियट आणि थँक्स अ लॉट फक्त मराठी. धन्यवाद. विजेत्यांना सिने सन्मान, मान्यवरांना मानाचं स्थान. थँक्यू. पुढील पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सुप्रिया पिळगावकर मॅडम आणि मनीष सिंघल MD दंगल TV यांना. फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित अभिनेत्री आणि नामांकनं आहेत ऋता दुर्गुळे, अनन्या, सायली संजीव, गोष्ट एका पैठणीची, जेनेलिया देशमुख, वेड, सोनाली कुलकर्णी, व्हिक्टोरिया, एक रहस्य, ऋता दुर्गुळे, टाइमपास 3, अमृता खानविलकर, ऑटोग्राफ. आणि विजेत्या आहेत सन्मानित अभिनेत्री आहे अनन्या ऋता दुर्गुळे. नमस्कार, मी ऋता दुर्गुळे. सगळ्यात आधी फक्त मराठी या चॅनलचे खूप खूप आभार, कारण ह्या वर्षी मला फक्त मराठी सिने सन्मान 2023मध्ये माझी फिल्म अनन्या यासाठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळाला आहे. थँक्यू सो मच प्रेक्षक आणि परीक्षक आणि फक्त मराठी चॅनल, आणि तुम्हा सगळ्यांना तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं अभिनंदन. आणि दरवर्षी आमच्यासाठी फक्त मराठी सिने सन्मान हा सोहळा आणत राहा आणि मराठी सिनेमांवर असंच प्रेम असू द्या. थँक्यू. फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित अभिनेता आणि नामांकनं आहेत स्वप्नील जोशी, वाळवी, रितेश देशमुख, वेड, अमेय वाघ, जग्गू आणि ज्युलियट, ओंकार भोजने, सरला 1 कोटी, नागराज मंजुळे, घर, बंदूक, बिर्याणी, अंकुश चौधरी, ऑटोग्राफ. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. खरंच दोघं ऑलरेडी इकडे आहेत. हो, पण आम्हाला बघूयात. चेक मिळणार आहे, त्यामुळे अवॉर्डचं काय माहित नाही. सन्मानित अभिनेता आहे सन्मानित अभिनेता वाळवी स्वप्नील जोशी. थँक्यू सो मच. फक्त मराठी संपूर्ण ज्युरी टीम, खूप खूप आनंद होतोय. वाळवीसाठी मिळालेलं पहिलं अवॉर्ड आहे. हा चित्रपट खूप खास आहे आमच्या सगळ्यांसाठी, कारण मला असं वाटलं की बनवा बनवीला इतकी मोठी मानवंदना मिळत असताना त्या संध्याकाळी मला हा अवॉर्ड मिळणं हा एका वेगळ्या अर्थाने सरांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. सो थँक्यू सो मच फक्त मराठी टीम. थँक्यू सो मच ज्युरी. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजेत्यांना सिने सन्मान, मान्यवरांना मानाचं स्थान. धन्यवाद. क्या बात आहे ओमक्या यार, सुपर. काय मजा आली ना. हा खरंच काय झाला सोहळा. पण तुला सांगतो ओमक्या, काय फिल्म सिटी जर झाली ना तर काही पाट्या मला सुचल्यात ज्या पुण्याच्या फिल्म सिटी मध्ये लावता येतील. सांगू? हो सांग ना. चहा सिगरेट पिणे, जेवणे, ओळखी वाढवणे या दरम्यान अभिनय केला तरी चालेल. तुम्ही इथे थुंका, आम्ही तुमच्या बुकिंगवर थुंकू. आम्ही फक्त पाट्या लिहितो, कामात पाट्या टाकत नाही. काय कसं वाटलं? आवडलं का? आवडलं एकदम भारी आहेत पाट्या. पण आमच्याकडे पण फिल्म सिटी झाली का त्या निमित्तानं ह्या महाराष्ट्राला काही नमुने द्यायचे. नमुने म्हणजे 101 कॅरेक्टर आहेत आमच्याकडे. त्या नमुने द्या. एक माझा मित्राचा नमुना दाखवतो. दाखवा. आता तू काय पण बोल, मी त्याचा स्वभाव सांगतो तुला. बर. माझा मुलगा 10वी पास झाला. हो, जशी काय आम्हाला मुलं झालीच नाहीत. होय. हे बाबा, माझी बायको माहेरी गेली. हो, जशी काय आमच्या बायका आम्ही केलेल्याच नाहीत. माझ्या म्हशीला रेडकू झालं. हो, म्हणजे जसं काय आमच्या म्हशा वांजुट्या. अरे काय रे हे नाही रे, हे कॅरेक्टर साठी कोणी फिल्म सिटी शिफ्ट करतं का? मग काय पाट्यांसाठी फिल्म सिटी शिफ्ट करणार आहे? नाही नाही, कोकणात जायला 10 तास लागतात. आमच्याकडे 3 तासात पोचतील पुण्याला सगळे. हो, पण पोचल्यावर पाहुणचारात अपमान मिळणार असेल तर फायदा काय आहे? मी काय म्हणतो, बास झालं यार आता, खरंच बास. नाही काय मी ऐकायला आलेलंच नाही. फिल्म सिटी पुण्यात पाहिजे यार.
फिल्म सिटी पुण्यात पाहिजे ठरलंय ना. तुम्ही सांगा ना याला सांगा Film City पुण्यात पाहिजे की नाही? म्हणायचंय कोकणात हवे की पुण्यात हवे. अरे मी एवढे मुद्दे दिले ना पुण्याच्या बाजूने, तू काय ऐकायला तयार नाही. विषयच नाही बुवा. कोकणात फिल्म सिटी झाल्याची मी थांबणार नाही. अरे पण नाही, एक मिनिट, काय मला हे नाही कळते की आपण का भांडतोय. म्हणजे फिल्म सिटी कुठल्या एका ठिकाणी नेऊन चालणारच नाहीये. तुझ्या लक्षात येते का काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात इतकं टॅलेंट भरलंय की प्रत्येक जिल्ह्यात एक फिल्म सिटी उभी राहू शकते, अख्खी मोठी भव्य दिव्य. खरंय खरंय. आणि आता आपल्या समोर जे सगळे बसलेत की नाही, त्यांनी ऑलरेडी मराठी इंडस्ट्रीला लंडन, अमेरिका, दुबई या सगळ्या देशांमध्ये, सगळ्या शहरांमध्ये, जगभर पोहोचवलंय रे. खरंय. जगभरात मराठी सिनेमाचा डंका वाजतोय. त्यामुळे आपण आपली फिल्म सिटी कुठे न्यायची यावर भांडण्यापेक्षा आपली मराठी फिल्म इंडस्ट्री कशी अजून मजबूत होईल याचा विचार करूया आणि पुढे आपली वाटचाल अशीच चालू ठेवूया. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि या वाटचालीत वळूया पुढील पुरस्कारांकडे. या तर वळूया पुढील पुरस्कार विभागाकडे. पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सचिनजी पिळगावकर यांना. पुरस्कार आहे फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित दिग्दर्शक आणि नामांकन आहेत हेमंत अवताडे, घर, बंधू, बिर्याणी, परेश मोकाशी, वाळवी, रितेश देशमुख, वेड, प्रताप माधवराव फड, अनन्या, शंतनू गणेश रोडे, गोष्ट एका पैठणीची, नितीन सिंधू विजय सुपेकर, सरला 1 कोटी. आणि विजेते आहेत सन्मानित दिग्दर्शक वाळवी परेश मोकाशी. वा, ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण येऊन ठेपलाय. वेळ झालीये सोहळ्यातील शेवटचा पुरस्कार देण्याची. पुरस्कार आहे सन्मानित सिनेमा आणि नामांकन आहे फक्त मराठी सिने सन्मान 2023. सन्मानित चित्रपट आणि नामांकन आहेत अनन्या, घर, बंधू, बिर्याणी, वाळवी, सरला 1 कोटी, गोष्ट एका पैठणीची, वेड. आणि विजेते आहेत सन्मानित चित्रपट वाळवी झी स्टुडिओज. क्या बात आहे. आणि माय सभा करमणूक मंडळी. धन्यवाद. मी वाळवीच्या सर्व टीमच्या वतीनं आज हा पुरस्कार स्वीकारला आहे. विशेष आनंद आहे की हा पुरस्कार आम्हाला सचिन सरांच्या हातून मिळाला आहे, जे स्वतःच येणाऱ्या काही शतकांपर्यंत लेजंड असतील. आज तर ते आहेतच आणि त्यांचेच प्रेरणा आम्हाला सतत चांगले चांगले प्रयत्न करण्याचे एकदम बळ देते. आणि त्याचाच एक भाग म्हणून एक वेगळा चित्रपट ह्यावर्षी वाळवी आला होता. आमच्या सर्व टीमतर्फे महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांचे खूप खूप शतकोटी धन्यवाद. आणि फक्त मराठी टीम, ज्युरी यांचा मी मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा अशाच प्रयत्नांना बळ मिळत राहील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. विजेत्यांना सिने सन्मान आणि मान्यवरांना मानाचं स्थान. तर मंडळी, तुम्हा सर्वांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला असं आम्ही आता जाहीर करतो. नवीन सिनेमांच्या सन्मानासाठी पुढच्या वर्षी पुन्हा भेटू. पाहत राहा फक्त मराठी सिने सन्मान 2023.